या ठिकाणी ओबीसी जागर यात्रा आपल्या गडचिरोली शहरामध्ये आलेली आहे। या यात्रेनिमित्त या ठिकाणी आलेले ज्यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली असे माजी आमदार तडफदार नेतृत्व माननीय डॉक्टर आशिषजी देशमुख साहेब, या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार आदरणीय अशोक भाऊ नेते, आरमोरी वडसा क्षेत्राचे आपले लोकप्रिय आमदार कृष्णाभाऊ गजबे, आमचे भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत भाऊ वागरे, गडचिरोली जिल्ह्याचे महामंत्री सदानंदजी कुथे, या ओबीसी मोर्चाचे संपर्क प्रमुख आदरणीय रविभाऊ चौहान, या ठिकाणी उपस्थित आमचे रमेशजी बुरचे गडचिरोली शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, आमचे ओबीसीचे महाराष्ट्राचे नेते राजेंद्रजी येनूरकर, रेखाताई डोळस, आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा गीताताई हिंगे, योगिताताई पिपरे, जिल्हा महामंत्री भाजप शालूताई दंडवते, या ठिकाणी उपस्थित आमचे जिल्ह्याचे ओबीसीचे महामंत्री गोटेफळेजी, भास्कर बुरेजी आणि या ठिकाणी उपस्थित सगळ्या भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष आणि गडचिरोलीच्या कानाकोपऱ्यातून भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, दिनांक 2 ऑक्टोबरला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील देवडी येथून आदरणीय सोनटके साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं। महाराष्ट्र प्रदेशाचे आमचे ओबीसीचे नेते आदरणीय सोनटके साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं। नितीन गुडदे पाटील प्रदेश सचिव, सोनटके साहेबांचं स्वागत आमचे ओबीसीचे महामंत्री भास्कर बोरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि गोटेफळेजींना विनंती करतो की त्यांनी गुडदे पाटलांचं स्वागत करावं। गुडदे पाटलांचं स्वागत गोटेफळेजी करतील। दिनांक 2 तारखेला ही यात्रा वर्धा जिल्ह्यातील पारडिया गावातून निघाली। सुमारे 2000 किलोमीटरचं क्षेत्र ही यात्रा आपल्या प्रवासात पूर्ण करणार आहे। बंधूंनो, ही यात्रा ज्यांच्या नेतृत्व आहेत ते आपले आशिषजी आणि माननीय संजू भाऊजी गाथे, अतिशय धुंदार असं नेतृत्व आहे। माननीय आशिषजींनी काँग्रेसच्या राहुल गांधींना म्हटलं की तुम्ही ओबीसीची माफी मागा, नाहीतर मी तुमच्या पक्षात राहणार नाही, असं एक मोठं आवाहन करून त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीच्या विविध आंदोलनात त्यांनी स्वतःला वाहून घेतलेला आहे। अशा आशिषजींच्या नेतृत्वात ही यात्रा 2 तारखेपासून निघालेली आहे। बंधूंनो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे सध्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय विष पेरण्याचं काम काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना करीत आहे, कारण त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम नाही। मोदींनी जो देशभरात झंझावात सुरू केला आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीसांनी जो महाराष्ट्रात झंझावात सुरू केलेला आहे, त्यांच्यामुळं त्यांच्याकडे भाजपला बदनाम करण्यासाठी कुठलाही दुसरा कारण नाही, केवळ काहीतरी कारण काढणे आणि भारतीय जनता लोकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण करणे आणि लोकांना संभ्रमित करून पुन्हा या महाराष्ट्रात राज्य प्रस्थापित करणे हा एकमेव कार्यक्रम या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांकडे आहे। बंधूंनो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे ओबीसीसाठी भारतीय जनता पार्टीतल्या केंद्रातल्या आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जे कार्यक्रम घेतले, जे
जी आपल्या ओबीसींसाठी अनेक प्रकारच्या योजना सुरू केल्या त्या केवळ भारतीय जनता पार्टीने सुरू केल्या। या ठिकाणी आपण पाहतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादीजवळ ओबीसींना दिल्याचं एकही उदाहरण नाही। आदरणीय पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजना सुरू केली। या योजनेचा भारतीय आपल्या या ओबीसी समाजातल्या अनेक घटक पक्षांना घटक जातींना लाभ होणार आहे आणि हाच लाभ सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा आहे। मुळात या यात्रेचा उद्देशच आहे आपल्याला कुणावर टीका करायची नाही आणि कुठल्या पक्षांनी काय केलं हे सांगायचं नाही। आपल्याला हे सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीने ओबीसींसाठी काय केलं हा एकमात्र उद्देश ठेवून माननीय आशिषजी आणि संजीवभाऊंच्या नेतृत्वात ही यात्रा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनात ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे। आता हा पहिला टप्पा आहे विदर्भातला, त्याच्यानंतर उर्वरित 3 टप्पे म्हणजे एकूण 4 टप्प्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र माननीय आशिष भाऊ आणि संजय भाऊ हे पिंजून काढणार आहेत आणि यासाठी आपल्या सगळ्यांची साथ आवश्यक आहे। हा एक पॉम्पलेट ओबीसी मोर्चाने काढलेला आहे, भारतीय जनता पार्टीने काढलेला आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने काय काय केलेलं आहे याचं सगळं विवेचन याच्यामध्ये आहे। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारचं फोल्डर आपल्या जवळ ठेवा आणि लोकांना हे सांगा की भारतीय जनता पार्टीने आपल्या सगळ्यांसाठी काय केलं आहे, ओबीसी समाजासाठी काय केलं आहे। आम्ही फक्त बतावण्या करत नाही। आपल्या गडचिरोलीतले नेते आहेत जे ओबीसीचे मंत्री होते अनेक वर्ष, पण त्यांनी कुठल्याही मंत्री असताना कुठल्याही प्रकारचं ओबीसींसाठी काहीही केलं नाही आणि आता जेव्हा आम्ही काही करत आहोत तर एक विष पेरण्याचं काम ते उर्वरित महाराष्ट्रात करत आहे। हा सगळा प्रयत्न आपल्याला हाणून पाडायचा आहे, हाच उद्देश या यात्रेचा आहे। आदरणीय नेत्यांचे या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहेत, त्याच्यामुळे मी माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अनिल भाऊ। भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांनी ही जी जागर यात्रा काढली, जागर यात्रा काढण्याची गरज का पडली याचा विचार आपण केला पाहिजे। जागर यात्रेतून लोकांना जागृत करणे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्ता हा सक्षमपणे विरोधकांना तोंड देता आला पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती या मेळाव्यातून कार्यकर्ता मेळाव्यातून आपल्याला मिळणार आहे। तरी हा मेळावा कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपण व्हॉट्सअप फेसबुकवर पाहतो आज धनगराचा विषय आला, मराठ्यांचा विषय आला, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नाही म्हणून गडचिरोलीत चंद्रपुरात मोर्चे झाले आणि याबद्दलची स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वात घेतलेली आहे। ही माहिती आपल्याला नसते आणि आपण कुठेतरी थोडके पडतो आणि उत्तर देऊ शकत नाही। मग आपल्याच जिल्ह्यातून गेलेले, आपल्याच जिल्ह्याला कर्मभूमी समजणारे विरोधी पक्ष नेते असतील किंवा दुसरे ओबीसी नेते असतील, ते भाजप काहीच करत नाही असा उहोपोह करतात आणि त्याच्या पुढे आपल्याला गप्प बसावं लागतं। म्हणून मला कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण होणाऱ्या मान्यवरांचे भाषण शांतचित्ताने ऐकून घ्या आणि आपल्याकडे पेन बुक असेल तर किमान नोट्स तरी काढून घ्या आणि किमान हे गोष्टी आपल्याला फेस करताना का गावामध्ये याचा फायदा होईल। यानंतर माननीय कृष्णाजी गजबे लोकप्रिय आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। भारत माता की, भारत माता की। ज्यांची विधिवत या ठिकाणी पूजन झालं, भारत माता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय याच्या प्रतिमेला नमन करतो। आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा गडचिरोली यांच्या वतीनं कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला। या मेळाव्याला संबोधन करण्यासाठी आमचे ज्येष्ठ सहकारी की मी त्यांचा गेल्या 2014 पासून की या लढ्यासाठी ते नेहमी लढत असतात आणि त्यांचा संघर्ष हा मी स्वतः पाहिला। ते आमचे ज्येष्ठ
की ओबीसी महाराष्ट्राचे प्रभारी सन्माननीय आशिषजी देशमुख साहेब, विशेष अतिथीच्या रूपात विराजमान असलेले गडचिरोली चिमूर लोकसभेचे लोकप्रिय तळपदार खासदार सन्माननीय अशोकजी नेते साहेब, या ठिकाणी ज्यांचं ही यात्रा काढलेली आहे की त्यांची एक संकल्पना शासनापुढे मांडली आणि त्यांना चालना देण्यासाठी प्रदेशाचे भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य संजयजी गाते साहेब, गडचिरोली भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य प्रशांतजी वागरे, संजयजी गाते साहेबांचे सहकारी खांद्याला खांदा लावून चला ओबीसी साठी आपण झटलं पाहिजे असे सहकारी करणारे रवीजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे महामंत्री, प्रदेशावर असलेले सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातून आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, तालुका महामंत्री आणि सर्व मंचावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित कान्याकोपऱ्यात तालुक्यातून आलेले माझे सर्व ओबीसी जागरण यात्रेला सहभागी होण्यासाठी आणि आपले नेते यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी, आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये ओबीसी जागर यात्रा हे काल रात्री या ठिकाणी पोहोचली आणि ही यात्रा पोहोचली, पण ज्या ठिकाणापासून सुरुवात झाली पारडी ते पोहरा देवी या ठिकाणी समारोप होणार आहे आणि आज आपल्या जिल्ह्यामध्ये ओबीसी जागर यात्रा हे 10 वाजेपासून आपल्या शहरामध्ये ही यात्रा काढण्यात आली आणि आज या ठिकाणी आज कार्यकर्त्यांचा मेळावा, म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना काय ओबीसीच्या संदर्भात मार्गदर्शन द्यायचं या संदर्भात या ठिकाणी आपल्याला माहिती होणार आहे. परंतु मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, कारण की मागच्या सत्रापासून की ओबीसी समाजाला एक काय आपण न्याय दिला की यापासनं केंद्र शासनाने 2018 पासनं सन्मान्य भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी एक की आपल्या ओबीसी समाजाला खरा आधार आणि स्तंभ त्यांनी उभा केला की ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा त्यावेळेला दिला आणि याच धर्तीवरती मागच्या सत्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना पहिल्यांदा ओबीसी मंत्रालयाची त्यावेळेला स्थापना झाली आणि ओबीसी बंधू भगिनींना न्याय देण्याचं काम त्यावेळेपासून सुरुवात झाली. मग विद्यार्थ्यांना असेल, सर्वसामान्य माणसाला असेल की काय आपण ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम करायचं, त्या वेगवेगळ्या योजना, महाज्योती योजना असेल, सारथी असेल, भारती असेल, महाज्योती असेल, TRTI असेल, अशा विविध योजनेच्या माध्यमातून हा एक समाजाला न्याय देण्याचं काम हा शासन, केंद्र शासन आणि राज्य शासनाने हा करण्यात आलं. पण एक आहे की ज्यासाठी आपण लढा लढतो की आपलं आयुष्य तर झालं, पण आपल्या मुलाबाळांना त्याचा समावेश झाला पाहिजे, त्याचा उपयोग झाला पाहिजे. या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय दिल्यासाठी त्यांना शिक्षणाची मदत आपण केली पाहिजे. शिक्षण घेत असेल तर त्याला त्या ठिकाणी राहण्याची सुविधा आपण केली पाहिजे. कारण राज्याचा जरी विचार केला तर आपला गडचिरोली जिल्हा असा एक वेगळा आहे. आशिषजींना सांगण्यासारखं काही नाही आहे, कारण का त्या विदर्भाचे रहिवासी आहेत आणि आपल्या जिल्ह्यात त्यांचं
वास्तव्य असल्यासारखं माझ्या वळसा तालुक्यामध्ये त्यांची एक शिक्षणाच्या माध्यमातून संस्था आहे कोंढाळ्याला. त्याच्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा नवीन हा काही विषय नाही, परंतु त्यांना माहिती आहे. पण आपला जिल्हा जरा लांब आहे. प्रत्येक तालुक्यातला विद्यार्थी जर शहराच्या तालुक्या स्तरावर जातो म्हणला तर त्याला खूप अंतर गाठून जावं लागतं. म्हणून प्रत्येक तालुक्या स्तरावर एक वसतिगृह राहणं हे आवश्यक आहे. म्हणून त्यांना वसतिगृहासाठी खास तरतूद शासनाने केलेली आहे. पण काही तालुक्यामध्ये जागेचं प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी जागा पाहणं चालू आहे. पण मी आशिषजींना एक विनंती करतोय का माझ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आणि तिथं राहण्यासाठी एक भाडे तत्वावर जर त्या ठिकाणी जर वसतिगृह जर आपण तात्काळ सुरू जर केलं, आम्ही तुमच्या सोबत राहू. कारण त्या विद्यार्थ्याला न्याय देण्यासाठी आमचा जो अधिकार आहे आणि हा अधिकार दिला पाहिजे. म्हणून प्रत्येक तालुक्या स्तरावर एक भाडे तत्वावर त्यांचं वसतिगृह हे झालं पाहिजे. हे आमची खरं एक मागणी आहे आणि याची सुरुवात हे झाली पाहिजे. कारण इतर समाजांना आपण देण्यासाठी आत्ताच केंद्र शासनाने आता साहेब या ठिकाणी आहेत की केंद्र शासनामध्ये आपण जवळपास 35% पेक्षा अधिक हे ओबीसी आमदार म्हणजे 27 आमदार आपला 27 खासदार हे समाविष्ट त्यांनी करण्याचा हा निर्णय झालेला आहे. म्हणजे ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा असेल कोणत्या विभागामध्ये असेल, आत्ताच एक निर्णय मागच्या याच्यामध्ये करण्यात आलेला आहे की डॉक्टर इंजिनियर जे विद्यार्थी असेल तर त्याला शिक्षणासाठी 27% आरक्षण देण्याची ही कबुली आणि ते अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि त्यांना मिळालेला आहे. म्हणजे असा निर्णय शासनाच्या माध्यमातून मग त्या ठिकाणी केंद्र शासन असेल राज्य शासन असेल हे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. आता मागच्या 2 महिन्यापासून एक राज्यामध्ये धुमाकूळ माजलेला आहे आणि त्या धुमाकूळच्या माध्यमातून एक असंतोष ओबीसी समाजावरती पसरलेला आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला की मराठा आरक्षणाचं काही समाविष्ट काय होतं का, हा एक विषय मोठा या समाज बांधवाच्या मनामध्ये धासलेला आहे. पण राज्य शासनाने खंबीर भूमिका घेतली आणि त्या केंद्र शासनाने सुद्धा ही भूमिका घेतली की ओबीसी समाजा आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला जे काय करायचंय ते करतील, ते निर्णय घेतील. पण मराठा समाजाला आणि कुणबी समाजाच्या आरक्षणाला एकही तीळ मात्र धक्का लागणार नाही हा शासनाने हा निर्णय घेतलेला आहे, तो भूमिका घेतलेली आहे. कारण ओबीसी समाजाच्या आरक्षणात कुणालाही या ठिकाणी वाटेकरी होऊ देणार नाही हा केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हा निर्णय झालेला आहे. म्हणून या मनामध्ये शंका असेल कुशंका असेल हे मनामध्ये टाकून द्यावं. परंतु या समाजाच्या याच्यासाठी विशेष की सन्माननीय आशिषजी देशमुख साहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. कारण आम्ही जिल्ह्याचा एक घटक आणि आरमोरी विधानसभाचा एक प्रतिनिधी या नात्यानं नेहमी आपल्या समोर या संदर्भात असतील विविध विषयाच्या संदर्भात आपल्या पुढे आपण बोलत असतो. पण आज या ठिकाणी आपल्याला या समाजाच्या संदर्भात प्रदेशाचे भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष संजयजी गाथे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याच्याच सोबत असलेले आमचे आशिषजी देशमुख साहेब सुद्धा आपल्याला या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून आपण त्यांचं मनोगत त्यांचं मार्गदर्शन आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ऐकावं. कारण आपण पण जास्त त्यांना वेळ देत आहोत. पण मंचावर जे विराजमान आहेत अतिथी आहेत यांना मी एक विनंती करतो. कारण मतदारसंघात आणि जिल्ह्यात मला जात असताना फिरत असताना ज्या गोष्टीची मला खूप समस्या निर्माण होतं. आशिषजी आपला गडचिरोली जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे. आकांक्षित जिल्हा म्हणल्यानंतर आपल्या गडचिरोलीच्या ज्या सुविधा आहेत ज्यांना आपण जे आदिवासी म्हणा ओबीसी म्हणा इतर समाज तो अडचणीमध्ये आलेला आहे, त्यांना सुविधा ह्या पूर्ण झालेल्या नसल्यामुळे आकांक्षित जिल्हा हा आपली घोषणा झालेली आहे. परंतु या आकांक्षित जिल्ह्यामध्ये माझा शेतकरी वर्ग
ओबीसी आहे, एसटी आहे, एससी आहे, सर्व समाज बांधवांचा आहे, सर्वांचा आहे. आणि त्याचा मूळ व्यवसाय जर असेल तर शेती, आणि या शेतीमधनंच त्याला उत्पादन काढावं लागतं. आणि त्या उत्पादनातून निघाल्यानंतरच, कारण ते उत्पादन निघेपर्यंत निसर्गाचा ऋतूही बदलायला लागलेले आहेत, त्यांना बदललेले आहेत, की ज्या उन्हाळ्यात पाऊस नाही पाहिजे त्या उन्हाळ्यात वारा, पाऊस आणि गारपीट माझ्या शेतकऱ्यांची नुकसान होतं. हिवाळ्यात ज्या व्हायला पाहिजे त्यावेळेला ऊन तापतं, आणि पावसाळ्यात पाणी यायला पाहिजे त्यावेळेला पाऊस नाही पण वेगळंच रूप धारण होतं. अशा वातावरणामध्ये इकडून तिकडून शेतकऱ्यावरती नुकसानच होत असतं. म्हणून शेतकऱ्यांनी दुबारा पेरणी त्यांना करावं लागतं. आणि सिंचनाची सोय माझ्या जिल्ह्यामध्ये काही मोजक्या ठिकाणीच झालेली आहे, परंतु इतर तालुक्यामध्ये हे सिंचनाची सोय नसल्यामुळे त्याला लिफ्ट हा पाणी करावं लागतं, आणि उचल पाणी करूनच त्याला शेतामधून उत्पादन काढावं लागतं. म्हणून माझ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 24 तास शेतकऱ्यांना विद्युत मिळाली पाहिजे, हा माझा निश्चय आहे. आणि आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहकार्य करावं. कारण आकांक्षी जिल्हा मागच्या वेळेला आपण प्रयत्न केलं, शेतकऱ्यांना 2 ते 3 महिने आपण 12 तास विद्युत देण्याचा हा निर्णय आपण शासनाकडे मागून घेतला, पण हा किती वेळ आपण त्या वेळेला करायचा. म्हणून आकांक्षी जिल्हा आहे, या आधारे सन्मान्य मंच आहे माझ्यासोबत, यांच्यासोबत शासनाकडनं मी तर राहणार, मी तर पाठपुरावा करतच आहे. परंतु हा आकांक्षी जिल्हा या धर्तीवरती गडचिरोली जिल्ह्याची जे लोड शेडिंगची जी प्रथा आहे, ही प्रथा या जिल्ह्यातून काढून टाकण्यासाठी आपण सर्व एकमताने निर्णय घेऊन हा शासनापुढे आपल्याला मांडायचा आहे. कारण या गोष्टीसाठी विद्युतचे दर वाढतात, सर्व काही गोष्टी वाढतात. म्हणून त्यांनी राज्य शासनानं सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आता ऊर्जा मंत्रीपद त्यांच्याकडे आहे, त्यांची संकल्पना खूप सुंदर आहे की शेतकऱ्यांना खर्च जास्त आलं नाही पाहिजे, त्याच्या उत्पादनाला भर आपण देण्याचं काम, पण उत्पादन निघाल्यामुळे त्याला काहीतरी त्याला पुंजी मिळावी, त्याला लाभ मिळावा. म्हणून मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्लांट हा बऱ्याचशा ठिकाणी आणलेला आहे. बऱ्याचशा तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी पॉवर स्टेशन आहेत त्या ठिकाणी आम्ही जागा उपलब्धता करून दिलेली आहे. ते प्रोसेस सुरू झालेली आहे. ही संकल्पना आहे, पण ती संकल्पना सुरू व्हायला अजून वेळ लागतं, कालावधी आहे. तेव्हापर्यंत माझा शेतकरी हवालदिन होऊन जाणार. म्हणून त्या शेतकऱ्यांना आधार राहणार नाही. म्हणून ते सुरू होईपर्यंत आपल्याला शेतकऱ्यांना विद्युत मिळाली पाहिजे. कारण आताच आपल्या परिसरामध्ये एक माझा परिसर असा आहे, आरमोरी क्षेत्र, काय त्या वन्य प्राण्यांना आवडतं माहीत नाही. आशिषजी, एक वाघाची दहशत माझ्या शेतकऱ्या कुटुंबांना खूप हसत आहे. त्यांना आपल्याला पाठी म्हणजे सर्व शासनही उपाययोजना करतात, पण शेतकऱ्यांना पुढे म्हणजे जीवाची पर्वा न करता त्यांना शेतकऱ्यांना शेती करावं लागतं. काही ठिकाणी घटना दुःखद घटना होतात, तरी पण वाघाच्या दहशतीमुळे हाही मोठा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं एक की आपल्या परिसरामध्ये धान हा निघालेला आहे, टोला बागला म्हणजे धान कटाया बऱ्याचशा ठिकाणी चालू आहे. आणि या रानटी हत्याचा धुमाकूळ सुरू झालेला आहे की आता तोंडा म्हणजे समोर येणारा घास हा सुद्धा त्या रानटी हत्तीच्या माध्यमातून नुकसान होत आहे. त्यांना शासन स्तरावरून आपण नुकसान भरपाई देतो. पहिल्यांदा नुकसान भरपाईच्या 2 महिन्याच्या आधीच्या निर्णयामध्ये 25,000ची कॅपॅसिटी ठेवलेली होती. आता त्या कॅपॅसिटीला आपण डबल केलेला आहे, 50,000पर्यंत आपण त्याची मर्यादा वाढवलेली आहे. आणि त्या शेतकऱ्यांना ज्याची नुकसान कशी होईल त्या माध्यमातून डबल पंचनामे करण्याच्या सूचना पण हे शासनाने दिलेल्या आहेत की त्या शेतकऱ्याला कमीत कमी एका एकराला मागे 50,000च्या वरच जर नुकसान भरपाई जर मिळाली तर त्या शेतकऱ्याला थोडा समाधान होईल. पूर्ण तर त्याचे नुकसान झालेलीच असतं, पण त्याला मिळेल या आशेवर आहोत. त्या सूचना पण त्या डिपार्टमेंटला अशा देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे अशा या वातावरणामध्ये सर्वात बळी पडतो माझा शेतकरी बांधवच. म्हणून या शेतकऱ्यांना असं न्याय देण्यासाठी मी स्वतः तरफळ एक करत राहतो, त्यांना मदत करतो. परंतु आता नुकसान झाली, नुकसान मिळेल त्याला मिळेल, दुबारा आता काढायचं आहे, डबल पीक त्याला काढायचं आहे,
तर लाईनचा प्रॉब्लेम येतो. म्हणून अशा समस्येच्या माध्यमातून आपण सर्वानुमते सहकार्य करावा आणि माझ्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या सुविधा आहेत त्या जर पूर्ण करून दिला तर माझा शेतकरी काहीच डबल तुम्हाला काही वस्तू सुद्धा मागत नाही, नाही कर्ज मागत नाही, काही नाही आणि माफ सुद्धा मागत नाही. हा माझा शेतकरी बंधू आहे. म्हणून याच्या समस्या जर आपण जाणून घेऊन जर आपण पार पाडलो तर नक्की होईल. म्हणून या ठिकाणी जे उपस्थित झालेले आहेत ओबीसी जागरण यात्रेला आज सहभागी झालेले आहेत या सर्व ओबीसी बांधवांना, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. या ठिकाणी खरं की आज एवढा मोठा कार्यक्रम, उद्या पुन्हा दुसरा मोठा कार्यक्रम आहे भाऊ, डबल या लोकांना या ठिकाणी यावं लागणार आहे. म्हणून अशा याच्यामध्ये सुद्धा आपल्या आदेशाचं पालन म्हणजेच पक्षाच्या आदेशाचे पालन या ठिकाणी सर्वांनी केला हे आपल्याला साक्षात या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आयोजकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. नमस्कार. हॅलो, उशिरा का होईना या ठिकाणी उपस्थित झालेले लोकसभेचे समन्वयक प्रमोदजी पिपरे यांचं स्वागत रवींद्रजी गोटेपोडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय कृष्णा भाऊंनी शेतकऱ्यांच्या समस्या जरी अवगत केल्या तर शेतकरी हा खऱ्या अर्थानं ओबीसी असतो आणि ओबीसीच्या समस्या मंचकापुढे सन्माननीय नेतृत्वांपुढे मांडल्या आणि आपणही प्रयत्नशील आहात. नक्कीच ह्या समस्यातून मार्ग काढाल अशी अपेक्षा बाळगतो. यानंतर या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार सन्माननीय अशोकजी नेते हे आपलं मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जरा मी नारा देतो, आपण मागे पाठीमागून म्हणावं. नारा यासाठी की आम्ही येण्यापूर्वी सर्व पदाधिकारी कार्यकर्तेगण जेवण घेत होते, जेवण करत होते आणि जेवण स्वादिष्ट जेवण आहे, स्वादिष्ट भोजन आहे. आणि त्यामुळे इथं बसलेल्यांना कदाचित गुंगी येऊ नये, झोप येऊ नये आणि म्हणून मी नारा देतो. नारा आपण पाठीमागून म्हणावं. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, ओबीसी मोर्चाचा, ओबीसी मोर्चाचा आता खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांमध्ये काँग्रेसबद्दल रोष, आणि पार्टीबद्दल काँग्रेसबद्दल रोष आणि पार्टीबद्दल जोश आणि जागृती निर्माण झालेली आहे. हा जोश आणि उत्साह शेवटपर्यंत, कारण 6-7 महिने निवडणुकीला उरलेले आहेत. लवकरच या 2-3 महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागू शकतात. त्यानंतर मग लोकसभा, विधानसभा आहे. आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मनामध्ये ही जागृती, ही उत्साह शेवटच्या क्षणापर्यंत तेवत राहील यासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. मला एक महत्त्वाचं काम असल्यामुळे आपले प्रभारी, मोर्चाचे जे प्रभारी आहे आणि प्रदेशाचे अध्यक्ष मोर्चाचे, त्यांना मी परवानगी मागितली की मला जायचं आहे, पण सावलीला मात्र मी सभेमध्ये राहील. त्यांनी मला परवानगी दिल्यामुळे मी आपल्या या ठिकाणी आपल्याशी या ठिकाणी बोलत आहे. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजित जागर मेळावा
या जागर मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित या मोर्चाचे प्रमुख अतिथी, मोर्चाचे प्रभारी आणि माझे स्नेही, माझ्या गावाजवळच त्यांचं गाव आहे. आमचं गाव 7 किलोमीटर अंतरावर आहे. ते वडविरा नरखेड तालुक्यातील वडविराचे आहे आणि मी थडीपोनी बरडपोनीचा आहे. त्यामुळे आमचे संबंध स्नेहाचे आहेत. आणि म्हणून असे मोर्चाचे प्रभारी माझे आमदार आशिषजी देशमुख, प्रदेशाचे मोर्चाचे अध्यक्ष संजयजी गाते, जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांतभाऊ वागरे, आमदार कृष्णाजी गजबे, प्रदेशाचे पदाधिकारी रविजी चव्हाण, महामंत्री सदानंदजी कुतेगुरुजी, योगिताताई पिपरे, मोर्चाचे उपाध्यक्ष सोनटेक्केजी, गुडदे पाटील, महिला मोर्चाच्या प्रदेशाच्या सचिव रेखाताई डोळस, महिला मोर्चाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा गीताताई हिंगे, आताच आलेले आमचे समन्वयक लोकसभेचे प्रमोद पिपरे, मोर्चाच्या प्रदेशाच्या सदस्या डॉक्टर संगीता रेवतकर, ज्यांची नव्याने नियुक्ती झाली प्रदेशाचे उपाध्यक्ष म्हणून, आधी आमचे किसान आघाडीचे नेते होते असे रमेशजी बुरसे, शालूताई दंडवते आमच्या नगराध्यक्षा होत्या वडसा तालुक्याच्या, वडसा शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल पोहनकर, या ठिकाणी उपस्थित मंचावर या जिल्ह्यातील जे 12 तालुके आहेत आणि परत 3 शहर केलेले आहेत, असे 13 मंडल आहे. या 13 मंडलातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, तालुका अध्यक्ष आणि माझ्या समोर या ठिकाणी उपस्थित ओबीसी समाजाचे माझे सर्व प्रिय नागरिक बंधूंनो, भगिनींनो, युवक मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या क्षेत्राचा खासदार म्हणून मनापासून, हृदयातून, अंतःकरणातून हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांना नवरात्र उत्सवाच्या, खरं म्हणजे आता गणपतीचा उत्सव संपलेला आहे, पण हाडपक्याचाही उत्सव सुरू होणार आहे, हाडपक्या गणपती. त्यामुळे हाडपका गणपती उत्सवाच्या आणि नवरात्र उत्सवाच्या आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. मी अधिक वेळ घेणार नाही. या ठिकाणी अनेक वक्ते बोलणार आहेत. प्रभारीजी आपले आशिषजी बोलणार आहेत, गातेजी बोलणार आहे, आमचे युवा नेते जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत भाऊ प्राध्यापक आहेत, तेही चांगले बोलतात. त्यामुळे मी आपला अधिक वेळ घेणार नाही. पण बंधूंनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की 2 ऑक्टोबर पासून वर्धा जिल्ह्यातील श्री क्षेत्र नागाजी महाराज जे पवित्र स्थान आहे, परडी येथून ही जागर यात्रा, ओबीसी मोर्चाची जागर यात्रा निघाली आणि आपल्या इथेही 4 तारखेला म्हणजे रात्रीच आली, पण आजपासून याची सुरुवात झाली. आपण 9 वाजतापासून आपण मोर्चाच्या वतीने आपण काही घरचोल अभियान पण राबवलं आणि त्यानंतर या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. मेळाव्याचं आयोजन करण्याचा उद्देश हाच आहे की ओबीसी समाजामध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे. जागृती का निर्माण झाली पाहिजे? जागृती यासाठी निर्माण झाली पाहिजे की या देशामध्ये 60 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं आणि 60 वर्षामध्ये त्यांनी गोर गरीब दीन दलित शोषित पीडित
अल्पसंख्याक, गरीब, मग तो ओबीसी असेल, त्या सर्वांना बनवण्याचं काम केलं, फसवण्याचं काम केलं, लुटण्याचं काम केलं. आता हे मी म्हणत नाही, त्यांच्या काळातल्या सरकारमध्ये राजीव गांधी पंतप्रधान होते. पंतप्रधान असताना लाल किल्ल्यावरून त्यांनी सांगितलं होतं की जर केंद्र शासनाकडून उदाहरणार्थ 1 रुपया आम्ही जर दिला, 1 रुपया जर आम्ही मंजूर केला, तर त्याच्यातले फक्त केवळ 15 पैसे तुमच्यापर्यंत पोहोचतात, रूट पर्यंत पोहोचते, आणि 85 पैसे मधल्यामध्ये गडप होते, हडप होते, भ्रष्टाचार होते. हे कोणी म्हटलं? हे मी म्हटलं नाही, इथं मोर्चाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी म्हटलं नाही, या देशाचे लाडके नरेंद्र मोदी जे आहेत त्यांनी म्हटलं नाही. कोणी म्हटलं? काँग्रेसच्या सरकारमध्ये पंतप्रधान असताना राजीव गांधी यांनी म्हटलं. बंधूंनो, तीच गोष्ट या देशाचे लाडके प्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी लक्षात ठेवली, आणि जेव्हा पंतप्रधान झाले आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने, जेव्हा पंतप्रधान झाले, पंतप्रधान झाल्याबरोबर पंतप्रधानाच्या पार्लमेंटमध्ये जाताना पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी एक शिडी आहे, ती शिडी चढण्यापूर्वी धरतीला नमन केलं, नतमस्तक केलं, आणि पार्लमेंटमध्ये त्यांची पंतप्रधानाची खुर्ची आहे त्या ठिकाणी जाऊन बसताना त्यांनी प्रण केला, शपथ घेतली की या देशाचा विकास करेल, या देशाचा कायापालट करेल, या देशाला उंच शिखरावर नेल. मला आनंदानं सांगावंसं वाटते तुम्हाला की मला त्यांच्यासोबत, आपल्या सर्वांच्या कृपेने आणि आशीर्वादाने त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली. आता त्यांचं काम मी जवळून बघत आहे, पाहत आहे. लक्षात घ्या, आज त्यांना 9 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मागच्या काळात 5 वर्ष, मागच्या टर्ममध्ये 5 वर्ष, आणि दुसऱ्या टर्ममध्ये 4 वर्ष, असे 9 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या 9 वर्षामध्ये त्यांनी अनगिनित निर्णय घेतले, अनगिनित. त्यांचं स्वप्न आहे या देशाला बलशाली करायचं, या देशाला उंच शिखरावर न्यायचं, या देशाला जगात 1 नंबरचं स्थान बनवायचं. या देशाला जगात 1 नंबरचं स्थान जर बनवायचं असेल तर त्यासाठी या देशातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती, मग तो दीन असेल, दलित असेल, शोषित असेल, पीडित असेल, अल्पसंख्याक असेल, मागास असेल, गरीब असेल, सामान्य असेल, आदिवासी असेल, ओबीसी असेल, तो सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. हे मोदी साहेबांचं स्वप्न आहे, आणि म्हणूनच मोदी साहेबांनी या 9 वर्षामध्ये अनगिनित योजना अंमलात आणल्या. बंधूंनो, मी सर्व योजना जर तुम्हाला सांगितल्या 10 घंटे, 12 घंटे, 15 घंटे लागतील. सर्व समाजासाठी त्यांनी योजना अंमलात आणल्या, सर्व समाजासाठी. आणि विशेष म्हणजे इथं ओबीसी वर्ग आहे, ओबीसी वर्गासाठी सुद्धा महत्वाच्या योजना अंमलात आणण्याचं काम या देशाचे लाडके नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. आता पहिली योजना मगाशी आपल्या आमदार साहेबांनी सांगितलं, काय सांगितलं की ओबीसी जे आयोग आहे त्या आयोगातला घटनादत्त अधिकार देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. आणि बंधूंनो, खरं आहे, कारण मी त्याचा साक्षीदार आहे. ओबीसी जे आयोग आहे आधी कुचकामी होतं. सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिले होते की ओबीसी आयोगाला काहीच अधिकार नाही, हे कुचकामी आहे. सोनिया गांधीच्या सरकारमध्ये जे मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यांना म्हटलं सुप्रीम कोर्टाने की तुम्ही आयोगाला घटनादत्त अधिकार द्या, लोकसभेत बिल पास करा. सोनिया गांधीने ऐकलं नाही, मनमोहन सिंगांनी ऐकलं नाही, पण ऐकलं मात्र कोणी? मोदी साहेब. पण मोदी साहेब त्यावेळेस पंतप्रधान नव्हते, मुख्यमंत्री होते.
आणि त्यांनी मनात लक्ष ठेवलं, त्यांनी ठरवलं की ओबीसी समाजाला आपण न्याय दिला पाहिजे, घटनाचा अधिकार बहाल केला पाहिजे. आणि जसे पंतप्रधान झाल्याबरोबर सगळ्यात पहिले कोणतं जर काम केलं असेल तर लोकसभेत बिल आणलं. आणि लोकसभेतच पास केलं नाही तर दोन्ही सभागृहात लोकसभेत आणि राज्यसभेत एकमताने हे बिल पास केलं, घटनाचा अधिकार दिले. बंधूंनो, आता काय झालं, जर समजा आता त्या आयोगाने जर एखादी गोष्ट ठरवली आणि त्यांनी जर सरकारकडे शिफारस केली, मग ते विकास कामासाठी असेल, आरक्षणासाठी असेल किंवा मग कोणतेही काम असेल, त्यांनी जर शिफारस केली त्या आयोगानं तर सरकारला हे बाध्य असते. लक्षात घ्या, सरकारला बाध्य करावं लागते, त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं लागते. हे आयोगाचं काम आहे. आणि सगळ्यात पहिले महत्वाचं काम कोणतं केलं आमदार साहेब, तुम्ही जो म्हटलं घटनादत्त अधिकार मोदी साहेबांनी दिला, त्याचा मी साक्षीदार आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. एवढंच नाही तर त्यांनी हे पण सांगितलं की आपल्या सरकार, महाराष्ट्रात आपलं सरकार असताना ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली. आधी आदिवासी मंत्रालय होतं, समाज कल्याण मंत्रालय होतं, पण ओबीसी मंत्रालय नव्हतं. पण आपल्या सरकारने ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना, की ओबीसीला न्याय दिला पाहिजे, त्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे, त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि म्हणून ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली. आता अनेक योजना या ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून ओबीसीसाठी राबवल्या जातात. पण दुर्दैवानं सांगावंसं वाटते की आपल्या जिल्ह्याचे मंत्री हे त्या ओबीसीचे मंत्री होते मागच्या वेळेस. मला वाटलं होतं की ते काहीतरी करतील आपल्या जिल्ह्यासाठी, ओबीसीसाठी करतील, पण तेही कुचकामी ठरले. काही फायदा नाही. फक्त बोलाचा भात आणि बोलाची कडी. मात्र एखाद्या सभेमध्ये जायचं डकरून बोलत होते, मैंने ऐसा किया, मैंने वैसा किया, पण काहीच करू शकले नाही. पण आशिषजी, मी तुमच्या माहिती सांगतो, या क्षेत्राचा खासदार म्हणून या ठिकाणी पैसा लागला. खरं म्हणजे पैसा आधी नव्हता. पैसा हा केंद्राचा कायदा आहे. आधी पैसा या जिल्ह्याला लागला नव्हता. पण माझ्या पूर्वीचे काही खासदार, काँग्रेसचे काही आमदार हे विलासराव देशमुख यांच्याकडे गेले मुख्यमंत्री असताना आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पैसा कायदा का नाही लावताय, आमच्या जिल्ह्यामध्ये पैसा लावा. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी टीएससीची बैठक घेतली. टीएससी म्हणजे ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटी. त्यांच्या शिफारशी होऊ शकत नाही, मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात. विलासराव देशमुखने टीएससीची बैठक घेतली, त्यांनी केंद्राकडे शिफारस केली आणि त्यामुळे केंद्राने पैसा कायदा सुरू केला. आणि पैसा कायदा सुरू केल्यामुळे त्याचा सर्वात जास्ती परिणाम कुठं जर झाला असेल तर तो गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्याला, ज्या ठिकाणी सर्वात जास्त आदिवासी आहेत. इथं 38 ते 40% आदिवासी आहेत. 50% नंदुरबारला आदिवासी आहे. नंदुरबारला याचा जास्ती फायदा झाला आणि गडचिरोलीला याचा जास्ती फायदा झाला पैसाचा. आणि परिणाम असा झाला की 80% गावं आदिवासीमध्ये आले आणि 20% गावं नॉन पेसामध्ये आले. नॉन पेसामध्ये म्हणजे इथं ओबीसीवर अन्याय झाला. खरं म्हणजे पैसा लागल्यावर इथं काही सगळे लावण्याचं काम नाही, काही हे नाही. आम्ही सरकारला बोललो, देवेंद्रजी फडणवीस असताना त्यांनी आम्ही सांगितलं, राज्यपालाकडे अनेक वेळा आम्ही बैठका लावल्या. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना अनेक वेळा बैठका लावल्या. इथं आमचे पदाधिकारी साक्षीदार आहे. रमेश बोरसे आहेत, प्रमोद पिपरे आहे, प्रशांत भाऊ वागरे आहे, बाबूरावजी कोवळे हे साक्षीदार आहे. अनेक वेळा त्यांच्यासोबत
मी स्वतः खासदार म्हणून बैठक आल्या, काही वेळा आमदार पण माझ्यासोबत होते आणि त्यांना सांगितलं की आमच्या जिल्ह्यामध्ये जो पैसा लागलेला आहे 80% गावात हे चुकीचं आहे. कारण अनेक गावं अशी आहे की ज्या ठिकाणी ओबीसी आहे तो आदिवासी गाव केलेला आहे आणि जिथं आदिवासी आहे ते ओबीसी म्हणून आलेलं आहे. कारण काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांच्या चेलेचपाट्यांनी काय केलं, एखादा आश्रमशाळा मिळण्यासाठी, कॉलेज मिळण्यासाठी, रेशन दुकान मिळण्यासाठी त्या ग्रामसेवकाकडून पत्र घेतलं आणि सांगितलं का हे गाव तुम्ही आदिवासीमध्ये टाका. ॲक्च्युअली तिथं आदिवासीच नाही आणि त्याच्यामुळे परिणाम असा झाला की अनेक गावं आदिवासीमध्ये आले आणि ज्या ठिकाणी ओबीसी होते बिचारे ते आदिवासीमध्ये आले, जे आदिवासी होते ते याच्यात आले, पैसात आले नाही. अशा प्रकारचा अन्याय इथं खरं म्हणजे आदिवासीवर आणि ओबीसीवरही झाला आणि म्हणून स्वतः मी अनेक वेळा पुढाकार घेतला, मुख्यमंत्र्याकडे बैठक लावली आणि त्यांना सांगितलं की 51%च्या वर जिथं आदिवासी असेल त्या ठिकाणी आदिवासीनुसार पदभरती करा आणि 51%च्या वर जिथं ओबीसी असेल त्या ठिकाणी ओबीसीचा हे द्या, पदभरती करा ओबीसीचं. आणि त्यांनी म्हटलं की ठीक आहे आणि त्यांना हेही सांगितलं की पहिले तुम्ही हे करा, जनगणना करा. मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुद्धा गेलो. मी त्यांना सांगितलं का साहेब आमच्या जिल्ह्यावर अन्याय झालेला आहे, ओबीसीवर जनगणना होणं आवश्यक आहे. ते म्हणाले की मी तो ओबीसी हूँ. म्हणजे साहेब तुम्ही ओबीसी आहात बरोबर आहे, पण आमच्या जिल्ह्यावर ओबीसीवर अन्याय झालेला आहे. ते म्हणाले की मैं इसमें ख्याल देता हूँ. आणि तुम्हाला सांगतो परिणाम असा झाला की वारंवार आमच्या पाठपुराव्यामुळे की टीएससी पुढे हा विषय आला आणि टीएससी पुढे ठरलं की यानंतर 51%च्या वर जिथं आदिवासी असेल तिथं आदिवासीच्या नुसार आणि 51%च्या वर जिथं ओबीसी असेल ओबीसीनुसार पदभरती करू आपण, असं ठरलं. आणि टीएससीने मान्य केलं. पण आणि ते मग टीएससीच्या माध्यमातून राज्यपालाकडे गेलं. त्यावेळेस झालं काय, त्यावेळेस निवडणुका लागल्या. आम्हाला वाटलं होतं आमचं सरकार येईल, पण निवडणुका झाल्यानंतर आमचं सरकार आलं नाही, ठाकरेचं सरकार आलं. पण उद्धव ठाकरेने जिहारच काढला नाही. लक्षात घ्या, उद्धव ठाकरेने जिहार काढला नाही. ते काढलं होतं कसं तरी थातूर मातूर वडेट्टीवार साहेबांनी, पण इथं 19% जिहार पाहिजे, 19%. कारण इथं ओबीसीचं आरक्षण 19% होतं, 6% झालं. आम्हाला 19% पाहिजे होतं, पण त्यांनी 14% काढलं. म्हटलं मग साहेब 14% काढून काय फायदा, 19%चं आरक्षण आहे तर 19% करा. आणि तुमच्या माहिती सांगतो शेवटी आमच्या सरकारने जसं आमचं सरकार आलंय, देवेंद्रजी आणि शिंदे साहेबाचं सरकार आलं, 26 ऑगस्ट 1923ला एक जार काढला आणि जारमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की 51%च्या वर जिथं आदिवासी त्यानुसार पदभरती करा आणि 51%च्या जिथं ओबीसी आहे तिथं ना पदभरती करा. मागच्या वेळेस जागा निघाल्या होत्या पण जुन्या GR नुसार काढल्या. परत आम्ही उपमुख्यमंत्र्यांना बोललो, आम्ही आपले प्रशांत भाऊ वागरे यांच्या लेटरवर उपमुख्यमंत्र्यांनी सही करून दिली की ताबडतोब हे रद्द करा आणि जुन्या GR नुसार म्हणजे आम्ही जो नवीन GR काढला त्यानुसार लागू करा. पण अजूनही ते झालं नाही. तुम्ही आशिषजी, संजयजी, मी तुम्हाला विनंती आहे, मी तुमच्या सोबत आहे ओबीसी मोर्चा म्हणून. कारण की 28 ऑगस्ट 1923चा जो GR आहे त्या GRचं अजूनही इम्प्लिमेंटेशन झालं नाही. ते जर इम्प्लिमेंटेशन झालं तर मला असं वाटते ओबीसीला, आपल्या गडचिरोली जिल्ह्याच्या ओबीसीला याला न्याय मिळेल आणि त्यांना पदभरतीमध्ये त्यांना आरक्षण मिळेल आणि इथच्या ओबीसी आमचे खुश होतील. त्यामुळे हे आपल्याला करून घेतलं पाहिजे. त्याच्यावर सही झाली, उपमुख्यमंत्र्यांची सही झाली, पण अधिकाऱ्यांनी अजूनही इम्प्लिमेंटेशन केलं नाही. आता मी 11 किंवा 12 तारखेला जर गेलो तर हा विषय लावून धरतो. आपणही मोर्चाच्या माध्यमातून लावून धरावं एवढं माझी आपल्या या निमित्तानं आपल्याला विनंती आहे. अनेक राज्य शासनाच्या योजना आहेत. आपले प्रदेश अध्यक्ष आणि आशिषजी आपल्याला सांगतील. मोदीजीने एवढंच नाही तर लोकसभेमध्ये सुद्धा 37%पेक्षा
लक्षात घ्या, 34% अधिक आरक्षण दिलं. 27 खासदार हे ओबीसीचे केले. लक्षात घ्या, मोदी साहेबांनी 27 खासदार हे लोकसभेत ओबीसीचे आहेत. एवढंच नाही तर नरेंद्र मोदीच्या सरकारने मेडिकलच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातल्या ऑल इंडिया कोट्यातील जागामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 27% आरक्षण लागू केलं. अशा अनेक योजना राबवण्याचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे, राज्य सरकारने केलेलं आहे. तुम्हाला सांगतो, त्यामुळे काही योजना पण ते सांगतील, त्यांना माहीत आहे. माझी आपणाला विनंती आहे की जागृत होण्याची आवश्यकता आहे. कारण आता जसं आम्ही जागर यात्रा काढली, आम्ही जनसंवाद यात्रा काढली, घर घर चलो अभियान आम्ही जसं केलेलं आहे, तर काँग्रेस सुद्धा आपल्या पावलावर पाऊल ठेवून जनसंवाद यात्रा त्यांनी सुरू केलेली आहे. लक्षात घ्या. आणि मिसगाईड करण्याचं काम हे काँग्रेसवाले करत आहे, कारण त्यांच्याकडे मुद्देच नाही. आता लक्षात घ्या, काहीच मुद्देच नाही आहे. आपण एवढ्या योजना अंमलात आणल्या ओबीसीसाठी, अनेक घटकासाठी, केवळ ओबीसीच नाही तर आता आमच्या सरकारने लक्षात घ्या 24 सप्टेंबरला ज्या दिवशी मन की बात होतं, त्या दिवशी या देशाचे लाडके नरेंद्र मोदी यांनी एक योजना लॉन्च केली. कोणती योजना? विश्वकर्मा योजना. आता विश्वकर्मा योजना जे 12 बलुतेदार आहेत, लक्षात घ्या, ओबीसी मध्ये हे लोक येतात. केंद्राच्या यादी इथं जरी एनटी मध्ये हे लोक येत असले तर केंद्राच्या यादीमध्ये हे 12 बलुतेदार हे ओबीसी मध्ये येतात. लक्षात घ्या. त्यांच्यासाठी विश्वकर्मा योजना अंमलात आणली. आणि विश्वकर्मा योजना काय आहे? विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता 3 लाख रुपयाचं लोन मिळणार आहे, विनाअट, पैसे न भरता. लक्षात घ्या, 5% दराने. म्हणजे जे बिचारे गरीब लोक आहेत, मोचीवाले आहेत, जे चप्पलेला साफ करणारे लोक आहेत, पॉलिश मारणारे लोक आहेत, मोचे आहेत, सांबार आहे, गवंडी आहे, सुतार आहे, जे गरीब लोक आहेत, लक्षात, 12 बलुतेदार, अशा लोकांना यापुढे आता लक्षात घ्या 3 लाख रुपयाचं आपल्याला कर्ज मिळणार आहे. ते विनाअट, पैसे न भरता, केवळ 5% दराने, शासकीय राष्ट्रीयकृत बँकेत. आणि म्हणून याचा सुद्धा फायदा आपण सर्व ओबीसी बांधवांनी घ्यावा, एवढंच मी आजच्यापर्यंत सांगतो. मी अधिक वेळ न घेता परत मी आपल्या सर्वांचं या क्षेत्राचा खासदार म्हणून मनापासून, हृदयातून, अंतकरणातून हार्दिक स्वागत करून या मोर्चा अतिशय चांगला झालेला आहे. म्हणजे अपेक्षा नव्हती, पण लोक भरपूर आहेत जिल्ह्यातून, त्यामुळे संयोजक जे आहेत त्या सहयोगाचं अभिनंदन करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद खासदार साहेब. यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रशांत भाऊ वागरे हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कृपया टाळ्याच्या गडगडात स्वागत करावं. भारतीय जनता पार्टीचा परमपूजनीय भगवा ध्वज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे हातामध्ये झाडू घेतला आणि अख्खा गाव झाडून घातला आणि स्वतःच्या कृतीतून स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे राष्ट्रसंत गाडगेबा महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जगद्गुरु तुकोबाराय. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो वाघिणीचं दूध प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरेल, असं सांगणारे समतेचे पुढारी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता निर्माण करणारे घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महानुभावांना विनम्र अभिवादन करतो. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाची ओबीसी जागर यात्रा या आपल्या गडचिरोली शहरामध्ये येते आहे. प्रकाशजी बगमारे जे ओबीसीचे नेते आहेत, प्रदेशाचे नेते आहेत, सर्वांनी त्यांचं टाळ वाजून स्वागत करावं. मी आमचे महामंत्री भास्करजी बोरे यांना विनंती करतो की त्यांनी प्रकाशजीचं स्वागत करावं. या ठिकाणी ओबीसी जागर यात्रेचा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीनं हा 10 दिवसाचा ओबीसी जागर गेले 2 तारखेपासून ते 12 ऑक्टोबर पर्यंत हा कार्यक्रम होतो आहे.
आणि संपूर्ण ओबीसीला जाग करण्याकरता पूर्ण ताकदीने पूर्ण वेळ निघालेले एक ओबीसी साठी पूर्ण समर्पित नेता, ज्याचं व्यक्तिमत्व पाहिल्यानंतरच, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतरच संभाजी महाराजांची भूमिका जशी वाटेल आणि संभाजी महाराजांसारखा निधड्या छातीचा नेता म्हणून ज्यांना उपमा द्यावी लागेल ते आपले सर्वांचे लाडके नेते आशिषजी देशमुख. ओबीसी साठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 4 ते 5दा प्रवास करणारे आणि ओबीसी साठी समर्पित असणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष संजयजी गाते. या ठिकाणी महाराष्ट्राचे ओबीसीचे संघटक रविभाऊ चव्हाणजी, भारतीय जनता पक्षाचे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आमचे नेते कृष्णभाऊ गजबेजी, प्रकाशभाऊ बगमारेजी, महामंत्री सदानंदजी कुते, महामंत्री योगिताताई पिपरे, दुसरे लोकसभेचे संयोजक प्रमोदजी पिपरे, या ठिकाणी महाराष्ट्राचे दुसरे ओबीसीचे नेते सोनटक्केजी आणि किसान मोर्चाचे ज्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम वाढवण्याकरता म्हणजे रोपटं लावण्याचं ज्यांनी काम केलं आणि घराघरामध्ये भारतीय जनता पोहोचवली ते माजी भारतीय जनता पक्षाचे संघटक मंत्री आणि आजचे जे किसान मोर्चाचे प्रदेशाचे सचिव आमचे रमेशजी भुरसे. या ठिकाणी महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, महिला मोर्चाच्या नेत्या आमच्या शालूताई दंडवते, या ठिकाणी गीताताई हिंगे, डॉक्टर संगीता राऊत, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व तालुक्याचे अध्यक्ष अनिलजी पोहनकर, मोर्चाचे अध्यक्ष भास्करजी बुरे, अनिलजी तिडके आणि संपूर्ण तालुक्याचे अध्यक्ष. वेळ बराच झालेला आहे त्यामुळे अध्यक्षांची माफी मागतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, ओबीसीचा जागरी मोर्चा आहे. आता हा ओबीसीचा जागर मोर्चा नेमका भारतीय जनता पक्षाला का काढावा लागतोय हा प्रश्न तुमच्या समोर उभा असेल. ओबीसीचा जागर मोर्चा तुम्हाला यासाठी, आम्हाला भारतीय जनता पक्षाला यासाठी काढावा लागतोय की ओबीसीच्या हक्कासाठी खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी काही मुद्दे ठेवतो आणि तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मंचावरील मान्यवरांना मी काही गोष्टी सांगू इच्छितो की ओबीसीचा आरक्षणाचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मला काही गोष्टी जाणवल्या. ओबीसीचा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1994 पासून आरक्षणाचं मध्ये कमी होती. सुरुवातीला 1994 मध्ये ओबीसींना 19% आरक्षण होतं, म्हणण्यापेक्षा 27% आरक्षण होतं. जे देशभर पातळीवर जे आरक्षणाचा ओबीसींचा कोटा आहे तो 27% आरक्षणाचा कोटा होता. 1994 मध्ये तो कमी झाला आणि कमी होऊन तो 8% कमी झाला आणि 19% ओबीसींना आरक्षण ठेवल्या गेलं. पुढे काँग्रेसच्या राजवटीमध्ये त्या आरक्षणाचे तुकडे पाडले गेले. तो आरक्षण आता घडीला 6%वर आणलं. पण 1994 मध्ये जो कमी झालेला आरक्षण आहे तो 2002 पर्यंत ओबीसीच्या आरक्षणामध्ये कपातच झाली काय हे कुणाला माहित नव्हतं, कारण त्यावेळेस ओबीसीची नोकर भरती पूर्णपणे बंद होती. पण जेव्हा 2002 मध्ये नोकर भरतीची प्रक्रिया जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सर्व ओबीसी संघटनांच्या आणि ओबीसी लोकांच्या लक्षात आलं की ओबीसीचं आरक्षण आज 19% वरून सरळ सरळ किती टक्के झालेला आहे, 6% झालेला आहे. आणि हा कालावधी एक 8 ते 9 वर्षाचा कालावधी होता आणि 8 ते 9 वर्षाच्या कालावधीमध्ये नोकर भरती पूर्णपणे बंद असल्यामुळे सरकारने त्यावेळेस तात्कालीन सरकारने तो निर्णय घेऊन टाकला आणि मग त्याच्यानंतर मात्र ओबीसीच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आणि मग मात्र ओबीसींच्या संघटना जागरूक झाल्या. या जिल्ह्याच्या बाबतीत असंही बोलल्या जाते की गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे. मी हे मान्य करणार नाही. भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आणि ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मला हे म्हणायचं आहे की या जिल्ह्यामध्ये 38% आदिवासींची संख्या आहे तर 42% ओबीसींची सुद्धा संख्या आहे. मी या जिल्ह्याला आदिवासी जिल्हा म्हणेन, पण त्याच्याबरोबर आदिवासी जिल्ह्याबरोबर या जिल्ह्याला मी अविकसित जिल्हा म्हणेन, ते मला मान्य आहे. पण ज्या जिल्ह्यामध्ये 42% लोकसंख्या ओबीसीची जर असेल तर मग हा ओबीसीचाही जिल्हा म्हणायला हरकत काय आहे. आणि मग
हा जिल्हा अविकसित जिल्ह्यामध्ये अनेक नोकर भरत्यांमध्ये ओबीसींवर प्रचंड अन्याय झाला, पोलीस भरतीमध्ये प्रचंड अन्याय झाला, कुठल्या तलाट्याच्या भरतीमध्ये ओबीसीचा पोरगा इथे लागला नाही. आंदोलनं पेटली, आंदोलनातूनच प्रशांत वागरेचा नेतृत्व निर्माण झालाय, या ठिकाणी मला आवर्जून सांगतो. आणि मी भारतीय जनता पक्षाला खूप खूप धन्यवाद देतो की ओबीसीच्या चळवळीतल्या नेत्याला भारतीय जनता पक्षाने जिल्ह्याचा अध्यक्ष बनवला. ओबीसीच्या चळवळीतील नेत्याला भारतीय जनता पक्षाने जिल्ह्याचा अध्यक्ष बनवला. पण वस्तुस्थिती मात्र आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. मी ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून ओबीसीवर जितकं माझं प्रेम आहे तितकंच माझं भारतीय जनता पक्षावरही प्रेम आहे. कारण ओबीसी या विषयामध्ये जो काँग्रेसच्या वतीनं राजकारण केल्या जात आहे हे लांबच्या कार्यकर्त्यांना माहीत असलं पाहिजे, लक्षात ठेवा. मी आशिष भाऊ 2002 मध्ये ज्या वेळेस ओबीसीचं आरक्षण हे जे कमी झालं, तत्कालीन सरकारकडे आम्ही मागण्या घेतल्या, तत्कालीन सरकार हे करायला तयार नव्हतं. त्यावेळेस मान्य आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे आम्ही गेलो. हे लिहून घ्या पत्रकार बांधवांना, माझी विनंती आहे, तुम्ही हा मुद्दा नोट करा की मी ज्या वेळेस विजय वडेट्टीवार यांच्याकडे आम्ही सांगायला गेलो की विजयभाऊ हा ओबीसीचं आरक्षण कमी झालेला आहे, याला काय करावं लागेल, त्यावेळेस विजय भाऊंनी सांगितलं की प्रशांत हा निर्णय आपण घेऊ शकत नाही, सरकार घेऊ शकत नाही, आपल्याला कोर्टात जावं लागेल. आम्ही मग त्यावेळेस संघटना, त्यावेळेस रमेश जुभुरसे होते, बाबूरावजी कोडे होते, डीएन चापले सर होते, या ठिकाणी आमचे डीएन चापले सर होते, शेषराव वेलेकर होते, अनेक लोक, कुणबी, तेली, माळी समाज संघटना मी एकत्रित आलो आणि एकत्रित होऊन न्यायालयामध्ये जाण्याची लढाई लढण्याचा निर्णय घेतला. पण विषय होता की वकिलाचा खर्च कसा करायचा. कारण त्यावेळेस आपले कोणत्या वकीलचे नागपूरचे ऍडव्होकेट मनोहर जे न्यायालयामध्ये उभं राहायचं 15 लाख रुपये घेतात, त्या वकिलांची फी भरणार कोण. त्यावेळेस विजयभाऊ वडेट्टीवारांनी आम्हाला सांगितलं प्रशांत काळजी करायची नाही, न्यायालयाचे तुम्ही पैसे काढा, मी पूर्ण न्यायालयाचा मी खर्च करतो. आणि आम्ही कोर्टामध्ये ती याचिका दाखल केली, ओबीसीच्या संदर्भातली याचिका दाखल केली. मित्रांनो, कोर्टामध्ये याचिका दाखल केली, कोर्ट ती याचिका आमची बोर्डावर आली केस, आणि बोर्डावर केस आल्यानंतर वकिलाला ज्यावेळेस उभा करायचं होतं पैशाचा प्रश्न होता. आणि पैशाचा प्रश्न असताना आम्ही विजयभाऊकडे गेलो की विजयभाऊ आता तुम्हाला वकिलाची फी देण्याकरता तुम्ही बोलल्यानुसार आम्ही कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे आणि तुम्ही म्हटलं की मी खर्च करेन, आता तुम्हाला पैसे द्यावे लागतील, वकिलाची फी द्यावं लागेल. त्यावेळेस आदरणीय विजय वडेट्टीवारांचं असं म्हणणं होतं की प्रशांत माझ्याकडे जहर खायला पैसे नाही आहेत. समजून घ्या, पत्रकार बांधून मी खोटं बोलत नाही. आता विजयभाऊ वडेट्टीवार बद्दल काय बोलायचं, अविश्वास व्यक्ती म्हणजे बाळासाहेबांचा खंदा समर्थक म्हणून छाती ठोकून हा बोलणारा नेता, त्या बाळासाहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारा, त्याच्यानंतर नारायण राणे सांबे साहेबांकडे आले, नारायण राणेच्याही पाठीमध्ये या माणसाने खंजीर खुपसला. आता ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलं काही नवीन आहे का, जनतेला माहित आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून विजय वडेट्टीवार किती छाती ठोकून जरी बोलत असतील, तर गडचिरोली जिल्ह्याचा मी पुत्र जरी म्हणत असतील, तरी गडचिरोली जिल्ह्यातल्या ओबीसी माणसासाठी या माणसाने काहीच केलं नाही, एक पैशाचं काम केलं नाही. मित्रांनो लक्षात ठेवा. आणि हे सांगण्याकरता हा ओबीसी जागर अभियान आहे. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय पुढे आला. काय मराठ्यांचा आरक्षणाचा विषय पुढे आला, विचार करण्याची गरज आहे की महाराष्ट्रामध्ये मंत्री मराठ्यांचे, मुख्यमंत्री मराठ्यांचे, पण गेले 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मराठ्यांचे आंदोलन उभे व्हावेत. कारण काय आहे, कारण हाच आहे की या राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले, एक ब्राह्मण माणूस राज्याचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून जाती द्वेषातून हा मोर्चा निघतोय, लक्षात ठेवा. जाती द्वेषातून मोर्चा काढला गेलाय. ब्राह्मण मुख्यमंत्री राज्याचा नको आहे म्हणून शरद पवार आणि या सर्व काँग्रेसी नेत्यांनी हा कटकारस्थान केला आणि तो देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने कटकारस्थान केला, विरोधात कटकारस्थान केला आणि हे मराठ्यांचे मोठे मोठे आंदोलन घडवून आणले आहेत. परंतु मित्रांनो लक्षात ठेवा, मराठ्यांना आरक्षण देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात, ओबीसींना आरक्षण देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात आणि हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय, लक्षात ठेवा. समजून घेतलं पाहिजे या कार्यकर्त्यांनी, ओबीसी माणसांनी समजून घेतलं पाहिजे की मराठ्यांना ज्या पद्धतीने 16% आरक्षण दिलं पण तो न्यायालयात टिकला नाही, सरकार त्याला जबाबदार नाही.
कारण सरकार 2019 मध्ये मराठ्यांना 16% आरक्षण दिल्या गेलं, पण ते आरक्षण टिकलं यासाठी नाही की सरकार नंतर बदललं. उद्धव ठाकरेंनी जे डॉक्युमेंट्स जे कोर्टासमोर सादर करायचे होते ते करू शकले नाही आणि म्हणून मराठ्यांचं आरक्षण न्यायालयाने तो नाकारला. कदाचित देवेंद्र फडणवीस त्यावेळेस परत मुख्यमंत्री जर असते तर मराठ्यांना आरक्षण मिळाला असता. आजची ही स्थिती आहे की मराठे किती आंदोलन जरी करत असतील तरी वस्तुस्थिती मराठ्यांच्या लक्षात आली की मराठ्यांना उस्कवणारा नेता जर कोण असेल तो शरद पवारांनी उकसवलाय, उद्धव ठाकरेंनी उकसवलाय आणि मराठा समाजातल्या तरुणांमध्ये ही आजची मानसिकता निर्माण झाली आहे की आम्हाला आरक्षण कोण मिळवून देऊ शकेल तर फक्त देवेंद्र फडणवीस मिळवून देऊ शकतात. हे मराठ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला आहे. तोडाफोडा राज्य करा, कन्फ्युजन करा, या नीतीचा काँग्रेस वापर करतोय आणि याच नीतीचा वापर करून आताचे जे काही आंदोलन होत आहेत, मोर्चे जे होत आहेत, या मोर्चांना डिस्टर्बन्स करण्याकरता, ओबीसीचे कैवारी म्हणून दाखवण्याकरता ज्या पद्धतीचे यांचे जे मोर्चे सुरू आहेत, आंदोलन सुरू आहेत, हे बाब आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या या ओबीसी मोर्चाची फार मोठी जबाबदारी या ओबीसी मोर्चावर येऊन ठेपलेली आहे. माझ्या तमाम तालुका अध्यक्षांना माझी आग्रहाची विनंती आहे, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या सरकारने केलेल्या कामाचं सांगा. आज तुम्हाला सांगतोय ओबीसी आयोगाच्या संदर्भामध्ये ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. घटनात्मक दर्जा म्हणजे काय नेमका प्रश्न निर्माण होतो. बरं, हा घटनात्मक दर्जा म्हणजे काय? तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने महिला आयोगाला घटनात्मक दर्जा आहे, बाल आयोगाला घटनात्मक दर्जा आहे, आदिवासी आयोगाला घटनात्मक दर्जा आहे, एससी आयोगाला घटनात्मक दर्जा आहे, तसा घटनात्मक दर्जा ओबीसी आयोगाला नव्हता. कारण उद्या जर जो काही स्पेशल बजेट बनतो त्या स्पेशल बजेटमध्ये त्या वर्गासाठी म्हणजे अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, महिला वर्ग असेल, त्यांच्यासाठी आर्थिक तरतुदी करून ठेवाव्या लागतात आणि सरकार त्यावर नियोजन करतं आर्थिक खर्चाचं. किंवा कुठल्यामध्ये सामाजिक विषमता निर्माण होत असेल तर तो विषमता दूर करण्याकरता तो आयोग त्याच्याकडे त्या बाबतीत पुढाकार घेतो आणि त्या वर्गाला न्याय मिळवून देतो. तसाच आपल्या ओबीसी समाजाला तो घटनात्मक दर्जा नव्हता. आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो घटनात्मक दर्जा मिळवून दिला. आज 19% आरक्षण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आम्हाला मिळावं याकरता आपण संघर्ष करतोय. उद्या जर सरकारने म्हणजे कुठल्या सरकारने असेल, उद्या कुठल्या सरकारने जर समजा 19% आरक्षण आम्हाला मिळवून जर दिला नाही तर उद्या आपण नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेल्या घटनात्मक दर्जाच्या ओबीसी आयोगासमोर आपण अपील करू शकतो. हे बऱ्याच जणांना माहित नाही आणि इतके मोठे अधिकार आपल्याला दिले. स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती कुणी केली? ज्याला ब्राह्मण म्हणून हिनवलं त्या देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमागे हजारो लागले विरोधक. हा ओबीसीचा विरोधक आहे म्हणून विरोधकांनी त्याला नागहे केलं. त्याच देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी मंत्रालयाची निर्मिती केली. लक्षात ठेवा, समजून घ्या. ओबीसी मंत्रालयाची निर्मिती केली त्याच यांनी. आता दुसरा विषय, एक विषय असा होता की मागे आशिष भाऊ आम्ही ओबीसी संघटनांच्या वतीनं एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये आम्ही एक मागणी घेतली होती की आमच्या वैद्यकीय विद्यालयासाठी महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी 27% कोटा आम्हाला द्यावा. कुणी दिला? आपल्या सरकारने, नरेंद्र मोदींनी ओबीसीच्या मुलांसाठी वैद्यकीय म्हणजे सेंट्रलमध्ये च्या दर्जामध्ये, कारण वैद्यकीय सेंट्रलाइज मध्ये ते मोडतात आणि म्हणून आमचे विद्यार्थी आज 100 मध्ये 27 डॉक्टर होऊ शकतात. लक्षात ठेवा, ते पहिले नव्हतं, काँग्रेसच्या राजवटीत नव्हतं, आज आपल्या राजवटीमध्ये आहेत. भाजपच्या सत्तेमध्ये, नरेंद्र मोदी यांच्या सत्तेमध्ये हे आहे की आम्ही 27 डॉक्टर 100 मध्ये 27 डॉक्टर ओबीसी कोट्यामधून करू शकतो. पण आता हे सांगणार कोण? हे कुणी सांगितलं पाहिजे? भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे सांगितलं पाहिजे. समजून घ्या विषय. म्हणजे इतक्या चांगल्या आम्ही गोष्टी करत असताना सुद्धा आम्ही सांगत नसू. विरोधकांचं काम आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये ओरडणं, ओरडले पाहिजेत, ते विरोधकाचं काम आहे.
पण सत्ताधाऱ्यांचे कामं म्हणजे आपण केलेली कामं हे जनतेला सांगण्याचं काम आम्हाला सांगावं लागेल. आज अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जमातीसाठी फक्त घरकुलाची योजना होती. आदिवासी उपयोजना अंतर्गत शबरी अंतर्गत रमाई योजनेअंतर्गत एससी समाज आणि आदिवासी समाज यांना घरकुलं मिळायचे. आज पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 10 लाख घरं कोण देत आहे हो? नरेंद्र मोदी देत आहे आणि त्याची अंमलबजावणी कोण करतायत? देवेंद्र फडणवीस करतायत. सांगणार कोण? आम्हाला माहीतच नाहीये. राम्या म्हणते शिवा देते तर आपण राम्याबरोबर सूर मिळवू लागतो, गोम्या म्हणायला लागतो. विषय गंभीर आहे, तुम्ही समजून घ्या. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष हा एकच पक्ष असा आहे का जो ओबीसीच्या बरोबर आहे. कारण ओबीसीचा मतदार हाच भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे आणि हे सर्व वरिष्ठांना ठाऊक आहे. एक भारतीय जनता पक्षाला एक अजून म्हटलं जातं की भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववाद्यांचा पक्ष आहे. होय, आम्ही हिंदू आहोत, गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणतो आम्ही हिंदू आहोत. आणि आमची हिंदूंची जबाबदारी काय आहे? गावामध्ये काले कोण करतात, भागवत कोण करतात, ओबीसी समाज करतो की कोण करतो? गणपती कोण मांडतो? ओबीसी समाजाचेच पोरं मांडतात. भागवत कोण करतो? ओबीसीचे पोरं मांडतात. गावामध्ये मंदिरांचे बांधकाम कोण करतो? ओबीसीचे पोरं करतात. म्हणजे हिंदुत्वाला जी विचारधारा अपेक्षित आहे त्याचं अनुकरण करणारा वर्ग हा ओबीसी आहे. आणि म्हणून आम्ही ओबीसी मतदार हाच भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे हे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला माहीत आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हा ओबीसीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे हे आम्ही सर्व तमाम ओबीसी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि खऱ्या अर्थानं जर पुन्हा ओबीसीच्या बाबतीतलं कुणी जर चुकीचं राजकारण करत असेल, चुकीचं वक्तव्य करत जर असेल तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ओबीसीची बाजू खंबीरपणे जर मांडलात तर समोरचा माणूस तुमच्या विरोधात बोलणार नाही. लक्षात ठेवा. आपल्या बाजूने म्हणजे विरोधात बोलणार नाही ही आपण जाणीव लक्षात ठेवा. आणि मी सांगतो बंधूंनो, बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत पण मान्य वक्ते बोलणारे आहेत, आशिष भाऊ बोलणारे आहेत. आणि परत त्यांची 4 वाजता चंद्रपूरला सुद्धा सभा आहे, सावलीमध्ये सुद्धा सभा आहे. त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हा सर्वांना एकच विनंती करतो की हा ओबीसी मोर्चाची जागर सभा जी होती आहे या ठिकाणी ही जागरण करण्याकरता जबाबदारी फक्त माननीय आशिषजींनीच घेतली असं समजू नका. आशिषजी या मोर्चाच्या माध्यमातून येऊन ती जबाबदारी तुमच्यावर सोपवून या ठिकाणी जाणार आहेत आणि यापुढे जाणार आहेत. आणि ते म्हणणार आहेत की आमच्या भारतीय जनता पक्षाचा ओबीसीचा कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाचा पाईक म्हणून गावागावामध्ये जाईल आणि ओबीसीच्या योजनांची माहिती सरकारला लोकांना मिळवून देईल. ह्याच अपेक्षा मी तुमच्याकडनं व्यक्त करतो. आणि तमाम कार्यकर्त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो की आपण या ओबीसीच्या कार्यक्रमामध्ये आलात काही ना काही विचार घेऊन, भारतीय जनता पक्षाचा विचार घेऊन आणि ओबीसीच्या एकतेचा विचार घेऊन आपण या ठिकाणी जावं. आणि सर्वांनी या माध्यमातून संकल्प करावा की 2024चा महाविजयाचा संकल्प आपण करावा आणि पुन्हा देशामध्ये नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री बनवायचं आणि राज्यामध्ये परत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प आपण करावा. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय हिंद. धन्यवाद भाऊ. यानंतर प्रदेशाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, कुशल संघटक, वक्तृत्वाचे धनी सन्माननीय संजयजी गाते हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सगळ्यांचं जेवण झालेलं आहे त्यामुळे सुस्ती तर येत नाही ना. बोलो भारत माता की. आवाज कमी होऊन राहिला संख्येच्या मानाने. बोलो भारत माता की जय भवानी, जय शिवाजी. ज्यांनी या देशातील 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज
यांना मानाचा मुजरा करतो. ज्या महामानवाने भारतीय राज्यघटनेमध्ये 340 कलम उद्धृत केलं आणि आम्हा ओबीसींना आरक्षणाचा मार्ग मोकळा केला, असे विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतो. आणि ज्या ज्या संत महात्म्यांनी महापुरुषांनी या देशातील ओबीसी समाजाच्या उत्थानाकरिता, उत्कर्षाकरिता, कल्याणाकरिता आणि विकासाकरिता आपलं योगदान दिलं, समर्पण दिलं, अशा तमाम महापुरुषाच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या दिनांक 2 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या ओबीसी जागर यात्रेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी आम्ही वर्धा, यवतमाळ आणि आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये दाखल झालो. त्या निमित्ताने आयोजित मला आशिषजी म्हणाले, प्रशांत भाऊ, की आपला हा जागर मेळावा नाही आहे, कार्यकर्ता मेळावा आहे. आशिषजींनी मला म्हटलं, तर म्हटलं कदाचित असं आहे की प्रशांत भाऊ थोडेसे कल्पक आहे आणि ओबीसीतला हा जो काही आशिष भाऊ तुम्ही या ठिकाणी मंत्र देणार आहे, इथला कार्यकर्ता हा सर्व गावापर्यंत पोचून तुमचा मंत्र पोचवणार आहे आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये इथला ओबीसी समाज हा 100% भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा करणार आहे. म्हणून हा कार्यकर्ता मेळावा कदाचित प्रशांत भाऊंनी म्हटलं असावा. या ठिकाणी अनेक नेत्यांचे भाषण झाले, अनेकांनी आपलं उद्बोधन केलं, परंतु साधारणपणे मला काही सूचना या ठिकाणी आल्या. या जिल्ह्यामध्ये कसं झालेलं आहे की आम्ही आमच्या ग्रामीण भागामध्ये मन आहे, वासरात लंगडी गाय शहाणी. त्याच्यामुळे या जिल्ह्यात काय होऊन जाते की त्यांना असं वाटते की बा मागासलेला जिल्हा आहे, आदिवासी जिल्हा आहे, काही फोकणाऱ्या मांडल्या तर जमून जाते. म्हणून मुंबईला जाऊन येतो आपण, दिल्लीला जाऊन येतो, त्यामुळे इथं काही बोललं तर गडचिरोली जिल्ह्यातले लोक ऐकून घेतात. म्हणून या ठिकाणी साधारणपणे काही वास्तविकता मी ठेवतोय आणि या मंचावरून माननीय आशिषजींच्या मार्गदर्शनामध्ये, उपस्थितीमध्ये आव्हान सुद्धा करतोय की या देशामध्ये साधारणपणे 1950 मध्ये पूजनीय बाबासाहेबांनी राज्यघटना आम्हाला दिली. त्यामध्ये 340, 341 आणि 342 कलम लिहिलं. त्यामधलं पहिलं कलम बाबासाहेबांनी या देशातल्या 6366 जातीचा जो समूह आहे, ज्याला आम्ही ओबीसी म्हणतो, त्या ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून लिहिलं. परंतु काँग्रेसवाल्यांना ते मान्य नव्हतं. 341 कलम या देशातल्या दलित समाजासाठी लिहिलं आणि 342 कलम या देशातल्या आदिवासी समाजासाठी लिहिलं. काँग्रेसवाल्यांनी या देशातल्या दलित समाजाला, आदिवासी समाजाला आरक्षण दिलं 1950 मध्ये. बाबासाहेबांनी खूप आग्रह धरला की हा 6366 जातींचा जो समूह आहे हा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. ज्या पद्धतीने दलितांना आणि आदिवासींना आपण आरक्षण दिलं, त्या पद्धतीने या ओबीसींना सुद्धा आरक्षण द्यायचं आहे. परंतु पंडित नेहरू आणि काँग्रेसींना हे माहिती नव्हतं. सरते शेवटी 11 ऑक्टोबर तारीख लिहून घ्या, 11 ऑक्टोबर 1951ला पूजनीय बाबासाहेबांनी या निषेधामध्ये आपण कायदे मंत्र्याचा राजीनामा दिला आणि तिथून बाबासाहेबांनी सांगितलं की या देशातल्या ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे. सरते शेवटी नाईलाज असतो 17 जानेवारी 1953 काका कालेलकर आयोग यांनी गठीत केलं. काका कालेलकर आयोग गठीत केल्यानंतर काका कालेलकरांनी पूर्ण या देशातल्या 6366 जातींचा अभ्यास केला. विद्वान माणूस होता, हुशार माणूस होता आणि तो अहवाल तयार केल्यानंतर पूजनीय बाबासाहेबांकडे तो अहवाल दाखवायला ते घेऊन गेले. बाबासाहेबांनी सांगितलं, कालेलकर जी, आपने जो अहवाल तैयार किया है वो यदि हमारी नेहरू सरकार मान्य करती है तो इस देश के 54-55% ओबीसी समाज का उद्धार हो सकता है, कल्याण हो सकता है. काका कालेलकर पण खुश झाले. काका कालेलकरांनी प्रधानमंत्री नेहरूजींची अपॉइंटमेंट घेतली. जेव्हा ब्रीफकेस घेऊन काका कालेलकर प्रधानमंत्री कार्यालयात चालले होते, पत्रकार आडवे झाले. कालेलकरांना विचारलं, कालेलकरजी ये अहवाल आपने कैसा बनाया? कालेलकरजींनी सांगितलं, मी हे अहवाल हा म्हणजे साधारणपणे गुपित असतो, तो मी सरकारकडे सुपूर्त करतोय. परंतु या अहवालातून निश्चितपणे ज्या समाजासाठी मी अहवाल लिहिलेला आहे त्या समाजाचा उद्धार होणार आहे. अत्यंत हसतमुखाने काका कालेलकर मान्य नेहरूजींच्या कॅबिन मध्ये गेले. नेहरूजींना मनात नव्हतं. नेहरूजींनी ते सगळं अहवालाचे 4 पानं चाळले आणि त्यांना सांगितलं, कालेलकरजी आपने अहवाल तो पॉझिटिव्ह लिखा है,
किंतु मेरी और मेरी सरकार की कोई मानसिकता नहीं है कि इस देश के ओबीसी को आरक्षण देने की. म्हणजे या देशातला पहिला ओबीसी आरक्षणाचा खून जर कोणी केला असेल तर तो काँग्रेस आणि नेहरू परिवाराने केला, हे मी या ठिकाणी जबाबदारीने बोलतोय. बंधू भगिनींनो, 1954 ते 1975 पर्यंत यांनी 77 पर्यंत ओबीसीचं नाव घेतलं नाही. नेहरूजी झाले, लालबहादूर शास्त्री झाले, इंदिराजी झाले, त्यावेळेस इंदिरा काँग्रेसचं या देशामध्ये वातावरण होतं. इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा असे नारे लागत होते. यांनी मनात आणलं असतं तर ओबीसींना आरक्षण दिलं असतं, परंतु यांनी ते केलं नाही. या देशामध्ये भ्रष्टाचार, दुराचार, अत्याचार माजवला. त्याच्या विरुद्ध साधारणपणे या देशातले सगळे विरोधी पक्ष एकत्र आले. इंदिरा गांधींना ते पेलावलं नाही आणि त्यांनी या देशामध्ये 1975 ला आणीबाणी लावली. आणीबाणी लावल्यानंतर सगळे विरोधी पक्षाचे नेते कारागृहात टाकले. परिणाम असा झाला की आम्ही आता जे भारतीय जनता पार्टी म्हणून आहोत, त्यावेळेस आम्ही भारतीय जनसंघ होतो. आम्ही आमचा भारतीय जनसंघ विसर्जित केला आणि 1977च्या निवडणुकीमध्ये मोरारजी देसाईच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये पहिलं गैर काँग्रेसी सरकार आलं, ज्याच्यामध्ये आमचे अटलजी परराष्ट्र मंत्री होते आणि आमचे अडवाणीजी नभोवाणी मंत्री होते. आणि 1977 ला हे सरकार आल्यानंतर त्यामध्ये ओबीसीचा विचार करणारे अटलजी अडवाणीजी होते. त्यांनी मोरारजी भाईंना, या ठिकाणी अनेक लोक होते यांच्यासोबत, यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि म्हटलं की ओबीसींचा असा अहवाल 1954 मध्ये नेहरू सरकारने त्यावेळेस फ्रीज केला. आपण कोणतं तरी एखादा आयोग नवीन गठीत केलं पाहिजे की ज्यातून ओबीसींना आरक्षण मिळेल. 1978 ला बीपी मंडल आयोग गठीत केलं. बीपी मंडल आयोगाने अत्यंत तेवढ्याच कालेरकरांसारखा पॉझिटिव्ह अभ्यास केला. 1980 ला त्यांनी आपला अहवाल सबमिट केला. दुर्दैव असं की त्यावेळेस मोरारजी देसाई यांचं सरकार गेलं आणि श्रीमती इंदिराजी गांधी या प्रधानमंत्री झाल्या, परंतु त्यांनी 80 मध्ये अहवाल पाहिला नाही. 84 मध्ये श्रीमती इंदिराजी यांची दुर्दैवी हत्या झाली. त्यानंतर साधारणपणे राजीव गांधी प्रधानमंत्री झाले, त्यांनी सुद्धा मंडल आयोगाच्या शिफारशीकडे पाहिलं नाही. शेवटी 1989 मध्ये परत व्हीपी सिंगांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 88 खासदारांच्या समर्थनाने सरकार आलं आणि 90 मध्ये आपण या देशामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. या 1952 ते 1990 या प्रवासामध्ये मी या मंचावरून आवाहन करतो की काँग्रेसचा कोणी माईचा लाल असेल तर त्यांनी एक कागद मला आणून दाखवा की हा आम्ही ओबीसीच्या आरक्षणासाठी केलेला प्रयत्न आहे. बंधू भगिनींनो, हा इतिहास मला ठेवणं आवश्यक होतं. मी सुरुवातीला सांगलं वासरात लंगडी गाय शहाणी म्हणून अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीचं संभ्रम निर्माण करतात. या ठिकाणी माननीय विजूभाऊ वडेट्टीवार सारखे, नानासाहेब पटोले सारखे येऊन या ठिकाणी असं सांगतात की भारतीय जनता पार्टी ओबीसी विरोधी आहे. अहो नाना भाऊ, विजू भाऊ, भारतीय जनता पार्टीचा डीएनएच ओबीसी आहे. तुम्ही का ओबीसी विरोधी म्हणता? हा भारतीय जनता पार्टी हा ओबीसींचा पक्ष आहे. आणि म्हणून 1990 मध्ये यांनी मंडल आयोगाच्या शिफारशीला विरोध केला. 56 मिनिटांचं माननीय राजीव गांधींचं त्यावेळेचं संसदेतलं भाषण हे मंडल आयोगाच्या शिफारशीच्या विरुद्ध होतं. यांना तिथेही समाधान झालं नाही. काँग्रेस सुप्रीम कोर्टामध्ये गेली मंडल आयोगाच्या शिफारशीच्या विरोधात. जे 90 मध्ये आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे होतं ते 92 मध्ये लागू झालं. याचे पापाचे भागीदार जरी कोणी असेल तर ते केवळ आणि केवळ काँग्रेस आहे. त्यामुळे बंधू भगिनींनो, हा इतिहास मला थोडक्यात तुमच्या समोर सांगावा लागला की कारण आपल्या सगळ्यांना येत्या 2 आपला कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. आपल्याला साधारणपणे 4 महिन्यानंतर युद्धाला सुरुवात होणार आहे. युद्ध मोठं जोरदार होणार आहे. एकीकडे सगळे समभ्रम निर्माण करणारे लोक आहे आणि एकीकडे सत्याच्या मार्गावर चालणारे आपण माननीय मोदीजीचे, माननीय देवेंद्रजीचे सैनिक राहणार आहोत. त्यामुळे युद्ध करताना आपल्याला अभ्यास पूर्ण करायचा आहे, नियोजन पूर्ण करायचं आहे. कारण की या 9-9.5 वर्षामध्ये जे काँग्रेसनी 70 वर्षामध्ये 67 वर्षामध्ये काम केलं नाही, ते काम या 9 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी केलेलं आहे. या देशातला शोषित असो, पीडित असो, दिव्यांग असो, आदिवासी असो, दलित असो, अल्पसंख्याक असो, ओबीसी असो, जो
माननीय मोदीजींनी 2014 मध्ये दिला सबका साथ सबका विकास, त्या नारा प्रत्यक्षामध्ये उतरवून जो 11 क्रमांकावर आमचा देश होता तो 5व्या क्रमांकावर आणला. अनेकांच्या घरी शौचालय नव्हते, ते शौचालय बांधून दिले. अनेक गरिबांच्या घरी घरं नव्हते, त्यांना घरं बांधून दिले. आमच्या माता भगिनी अनेक चुलीवर स्वयंपाक करत होत्या, अशा 10 लाखाच्या वर माता भगिनींना उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले. 5 लाखापर्यंतचं आयुष्यमान योजनेअंतर्गत त्यांना विमा सुरक्षा दिल्या. अशा एक नाही अनेक योजना मोदीजींनी दिल्या की ज्याच्यामध्ये किसान सन्मान योजना असेल की कधी शेतकऱ्यांनी विषय म्हणजे डोक्यात पण नाही आलं की असा कोणीतरी देव आमच्यावर म्हणजे ज्याला काय म्हणतो पावेल बा आणि जो 6,000 रुपये वर्षाला टाकेल, ते मोदीजींनी या देशामध्ये सुरू केलं. आणि आज 13 कोटी शेतकऱ्यांच्या दर वर्षी 6,000 रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा होतात. ओबीसीच्या संदर्भात सुद्धा अनेक विषय या ठिकाणी मांडले. फक्त मी या ठिकाणी विश्वकर्मा योजनेचा विषय मांडील, कारण अन्य विषय माननीय आपले आशिषजी मांडतील. विश्वकर्मा योजनेच्या बाबतीतलं मी प्रशांत भाऊ तुम्हाला विनंती करतो की साधारणपणे काल परवापर्यंत 30 लाख लोकांना देशामध्ये फायदा मिळणार आहे विश्वकर्मा योजनेचा. 13,000 कोटीची ही योजना आहे. काल परवापर्यंत 13 लाख रजिस्ट्रेशन झाले प्रशांत भाऊ. विश्वकर्मा योजनेअंतर्गत 13 लाख रजिस्ट्रेशन झाले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातले ओबीसी 12 बलुतेदार मागे राहू नये. आपल्या जिल्ह्यातला सुतार असेल, शिंपी असेल, परीट असेल, नावी असेल, मिस्त्री काम करणारे असेल, सोनार असेल, चर्मकार असेल, कुंभार असेल, अशा सगळ्या लोकांना या विश्वकर्मा योजनेमध्ये 1 लाखापर्यंतचा लाभ मिळणार आहे. आणि त्याचं 7 दिवसाचं प्रशिक्षण करणार आहे. याच्यामध्ये मोदीजी खूप हुशार आहे, कारण ते आता नेते साहेबांनी सांगितलं ना 1 रुपया में वहां से भेजता था तो 15 पैसे वहां पोचते थे. असं नाही आहे, इथे 1 रुपयाचे 1 रुपयाच पोचले पाहिजे. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी विश्वकर्मा म्हटलेला आहे. एखादा सुताराचं काम करणारा जो असेल त्याला जात नाही आहे, तो सुताराचं काम करतो का हे आपण 7 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये पाहणार आहे. त्याला 7 दिवसाचे 3,500 रुपये देणार आहे. पर डे 500 रुपये त्याला स्कॉलरशिप देणार आहे. आणि त्यानंतर 7 दिवसानंतर त्याला प्रमाणपत्र सोबत त्याला ज्या व्यवसायासाठी आवश्यक 15,000चं साहित्य देणार आहे आणि 85,000 रुपये त्याला भाग भांडवल म्हणून त्याच्या दुकानासाठी आपण करून देणार आहे. अशा पद्धतीची चांगली योजना, ज्याला 18 महिन्याची मुदत राहणार आहे. 18 महिन्यामध्ये 1 लाख रुपये परत करायचे आहे. ते परत केल्यानंतर परत 2 लाख मिळणार आहे. ते 2 वर्षामध्ये परत करायचे आहे आणि परत 3 लाख रुपये मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा, एखादं नाव्याचं दुकान लावायचं असेल. आमच्या आशिष भाऊ आज आम्ही नाव्याच्या दुकानामध्ये गेलो होतो, परिणाच्या दुकान धोबी समाजाच्या दुकानामध्ये गेलो होतो पत्रक वाचताना. तर साधारणपणे एखाद्या नाव्याचं दुकान साधं करायचं असेल, एसी जरी लावायचं असेल, भाड्याने जरी घेतो म्हटलं तर 1-1.25 लाखामध्ये त्याचं दुकान चांगलं उभं होऊ शकते. तो व्यवसायाला लागू शकतो. सुतार समाजाचा माणूस व्यवसायाला लागू शकतो. अशा पद्धतीची रचना माननीय मोदीजींनी केलेली आहे. म्हणून या जागर यात्रेच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि प्रशांत भाऊला विशेष विनंती करतो की या गडचिरोली जिल्ह्यामधला एकही गाव असं सुटता कामा नये की ज्या गावामध्ये आपण विश्वकर्मा योजनेचा लाभ पोहोचवलेला नाही. त्यामुळे या सगळ्यांपर्यंत विश्वकर्मा योजनेचा लाभ पोहोचवा आणि कमीत कमी 50,000 लाभार्थी आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे, असा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा, एवढी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि एक विषय पुन्हा सांगतो की ज्या काही योजना आपल्याला पोहोचवायच्या आपण कार्यकर्ते आहोत. आता बोलतो झालो पाहिजे, वेळ आलेली आहे. नाहीतर केवळ ऐकून घ्यायचं असं नाही आहे. या ठिकाणी जे काही विषय आम्ही सांगतो ते 100% खरे विषय तुम्हाला सांगतो आणि त्यामुळे या विषयाला घेऊन खालपर्यंत आपण चर्चा केली पाहिजे. लोकांना सांगितलं पाहिजे की या देशामध्ये ओबीसीचा खरा हितेशी कोण आहे, तो केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी आहे. या देशातल्या ओबीसींचं राजकीय आरक्षण किंवा शैक्षणिक आरक्षण कोण अबाधित ठेवू शकते, तर ते केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी ठेवू शकते. म्हणून या देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, राज्यामध्ये आपल्याला देवेंद्रजी आणि बावनकुळेजींच्या नेतृत्वामध्ये परत एकदा या देशामध्ये आपल्याला मोदीजींचं सरकार आणायचं आहे. म्हणून बावनकुळे साहेबांनी नारा दिला आहे की अब की बार 45 पार हे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये अब की बार
81 पार असा नारा दिलेला आहे. म्हणजे देशात नरेंद्रजी पंतप्रधान करायचे आहे आणि राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री करायचे आहे. हा संकल्प घेऊन आपण या कार्यकर्त्या मेळाव्यातून जाल हा विश्वास व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. धन्यवाद. यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतात ते या यात्रेचे मार्गदर्शक सन्माननीय आशिष भाऊ देशमुख हे आपलं मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्या गडचिरोलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी जागर यात्रेच्या निमित्ताने इथं उपस्थित झालेले आता ज्यांचं अतिशय चांगलं असं भाषण झालं तसे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सन्मान्य संजयजी गाथे, मंचावर उपस्थित असलेले आमचे मित्र, विधानसभेमध्ये आमचे सहकारी होते आणि खऱ्या अर्थाने अतिशय कर्तव्यदक्ष असे आमदार सन्मान्य कृष्णाभाऊ गजबे, मंचावर उपस्थित असलेले तरुण तुर्क आणि ओबीसीच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देणारे नव्याने भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झालेले सन्मान्य प्रशांत भाऊ वागरेजी, इथं उपस्थित असलेल्या रेखाताई डोळस, संगीताताई रेवतकर, उपस्थित असलेले रवींद्रजी गोटेफोडे, अनिलजी तिडके, उपस्थित अनिलजी पोहनकर, संदीपजी कुथे, मोक्तेश्वरजी काटवे, प्रमोदजी टिपरे, आमच्या ओबीसी मोर्चाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, सोनटक्केजी, येनुरकरजी, उपस्थित असलेले गुडदेजी, इथे या कार्यक्रमासाठी गडचिरोलीच्या विभिन्न तालुक्यातून उपस्थित झालेले सर्व माझ्या आया बहिणींनो, सर्व उपस्थित तरुण नवयुवक मित्रांनो, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, भगिनींनो, वेळ झालाय, जास्ती वेळ मी आपला घेणार नाही. पण खऱ्या अर्थाने आज गडचिरोलीमध्ये ही यात्रा जेव्हा दाखल झाली तेव्हा गडचिरोलीचं बदललेलं स्वरूप आपल्या सर्वांच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. अतिशय चांगले भव्य असे रस्ते, मध्यभागी असलेले स्ट्रीट लाईट्स आणि त्या निमित्ताने गडचिरोलीमध्ये मागच्या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर विशेष लक्ष हे अविकसित असलेल्या, मागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्यावर दिलं, हे आपल्याला वास्तविक मान्य करावंच लागेल. आज आपण पाहतोय, कृष्णभाऊंनी सांगितलं की ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्टमध्ये जर महाराष्ट्राचा कोणता जिल्हा असेल तर तो आपला गडचिरोली जिल्हा आहे. आणि ह्या ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून आपल्या येथील नागरिकांचं खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास व्हावा. इथे सर्वांकष अशा विकासाच्या दृष्टीने जे काही करणं गरजेचं आहे त्यासाठी विशेष लक्ष हे केंद्र आणि राज्य सरकार त्या निमित्ताने देत आहे. आज आपण पाहतो कित्येक वर्षापासून आतंकवादाशी जळत असलेला हा जिल्हा, जेव्हा इथे सुरजागडच्या माध्यमातून आपण एक नवीन पोलादी कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले, मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपलं खनिज संपदा जी आहे, जी आयर्न ओर इथे आहे, त्याच्या माध्यमातून इथे आता भिलाईच्या सारखा, दुर्गच्या सारखा मोठा स्टील प्लांट उभा होऊ घातलाय आणि त्या माध्यमातून लाखो तरुणांना रोजगार हा जर मिळू शकणार असेल तर तो देखील भारतीय जनता पार्टीच्यामुळे, तो देखील देवेंद्रजी फडणवीस यांचं असलेलं विकासाचं धोरण, त्या माध्यमातून गडचिरोलीचा प्रत्येक व्यक्ती हा आता आर्थिक समृद्धीकडे चालला आहे, हे देखील आपल्याला नक्कीच मान्य करावं लागेल. अशा याच्यामध्ये ह्या भरदस्त अशा गडचिरोलीच्या विकसित शहरामध्ये येत असताना सर्वदूर आपण होर्डिंग पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये उद्या मोर्चा ओबीसी बांधवांनी, कुणबी बांधवांनी आयोजित केला आहे. नक्कीच ज्या रास्त मागण्या कुणबी समाजाच्या आहे, ओबीसी समाजाच्या आहे, त्या मान्य व्हाव्याच आणि त्यासाठी सर्वजण समाज बांधव एकत्रित येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आम्ही देखील नागपुरामध्ये अतिशय भव्य असा लाखो कुणबी बांधवांचा, ओबीसी बांधवांचा मोर्चा केला. त्यामध्ये सर्व समाजाचे, सर्व घटकांचे प्रतिनिधी सम्मिलित झाले, सर्व पक्षांचे प्रतिनिधी देखील त्यामध्ये सम्मिलित झाले आणि कुठेही ओबीसी समाजावर, कुणबी समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, ही भूमिका ज्या पद्धतीने नागपूरच्या मोर्चामध्ये, चंद्रपूरच्या मोर्चामध्ये जाहीर झाली, तीच भूमिका उद्या गडचिरोलीच्या देखील मोर्चामध्ये नक्कीच झालेली पाहायला मिळेल. पण हे आंदोलन संपूर्णतः चालू असताना आपण नागपूरच्या आंदोलनामध्ये पाहिलं, 3ऱ्या-4थ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले आणि त्यांनी तिथं जाहीर केलं की ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्ही कोणताही नवीन वाटे करू येऊ देणार नाही.
आणि खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून ओबीसी समाजामध्ये नक्कीच असलेला संभ्रम दूर झाला. त्यानंतर आपण पाहिलं की 29 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व विभागाचे अधिकारी यांच्या समवेत ओबीसींच्या त्यानिमित्ताने प्रतिनिधींची चर्चा झाली. तिथे देखील नक्की संपूर्णतः ओबीसी समाजाला राज्यातला आश्वासित करण्यात आलं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही. इथे अर्धा नाही, पाऊण नाही, कोणताही इतकुसा देखील टक्का त्या निमित्ताने ओबीसींचा कमी होऊ देणार नाही. आणि कुणबी समाजाचे सरसकट दाखले हे मराठ्यांना देण्याचं आश्वासन सरकारने जरांगे पाटलांना दिलंच नाही, हे देखील त्या बैठकीमध्ये त्या निमित्ताने सांगण्यात आलं. आणि म्हणून आज जरांगे पाटील जर गावागावात फिरून हे सांगत असतील की मराठा समाजाला कुणबी समाजाचे सरसकट दाखले मिळणार, ते खोटं बोलतायत, खोटं बोलतायत, खोटं बोलतायत. सरकार हे कुणबी समाजाच्या पाठीशी आहे, सरकार हे ओबीसी समाजाच्या पाठीशी आहे. आणि ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठ्याला आरक्षण मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जे आरक्षण सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यामध्ये मराठ्यांना मिळालं ते उच्च न्यायालयामध्ये देखील कायम राहिलं. पण जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार आलं तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय होता. त्यांनी त्याची पूर्तता बरोबर केल्या नसल्यामुळे दिलेलं आरक्षण मराठ्यांना गमवावं लागलंय. आणि म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली असेल, किंबहुना न्यायाधीश समितीची स्थापना केली असेल. पण कोण्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळणार नाही. ओबीसींच्या व्यतिरिक्त मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नात आहे, सरकार सकारात्मक आहे. त्या अनुषंगाने जी वास्तविक परिस्थिती आहे ती जरांगे पाटलांनी समाजाला त्यानिमित्ताने सांगावी, जनतेला सांगावी. चूक भूल किंवा खोटे नाटक काहीही न सांगावं हेच मी आजच्या या जागर यात्रेच्या माध्यमातून गडचिरोलीतून जरांगे पाटलांना सांगू इच्छितो. आपण पाहतो की उद्याचा मोर्चा नक्कीच भव्य होणार आहे. याच्यामध्ये अतिशय महत्वाची अशी मागणी प्रकाश भाऊ आपण सातत्याने मागच्या कित्येक वर्षापासून रेटत आहात की गडचिरोली जिल्हा हा पेसा कायद्यामध्ये आल्या असल्यामुळे आणि बहुतांश इथचे गावं हे पेसा अंतर्गत आल्या असल्यामुळे आणि जे विशेष करून ओबीसी बहुल गावं आहे त्यामध्ये सरकारी भरतीमध्ये ओबीसींच्या तरुणावर अन्याय होत आहे. इथे सुरजागडला आपण माईन उघडू, तिथे पोलादी कारखाना उघडू, तिथे नक्कीच लोकांना तरुणांना रोजगार मिळणार आहे. पण ज्या आमच्या न्याय हक्काच्या सरकारी भरती आहे त्यामध्ये कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. ही भूमिका आज आपण आपल्या येथील खासदार अशोक नेतेंची देखील समजून घेतली. आणि त्या अनुषंगाने पेसा कायद्याअंतर्गत ओबीसी समाजावर जर अन्याय होत असेल तर आपल्या जिल्ह्याचे भूमिपत्र स्वतःला म्हणणारे वडेट्टीवारजी हे ओबीसी मंत्री असताना काय करत होते हा खऱ्या अर्थाने प्रश्न आपल्या गडचिरोलीच्या ओबीसी बांधवांनी विजय भाऊ वडेट्टीवारांना विचारला पाहिजे. आणि प्रकाश भाऊ, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की पहिले बाळासाहेब बाळासाहेब बाळासाहेब, मग त्यांच्या पाठीत खंजीर, मग नारायण राणे नारायण राणे नारायण राणे त्यांच्या पाठीत खंजीर, मग अशोक चव्हाण अशोक चव्हाण अशोक चव्हाण त्याच्या पाठीत खंजीर. त्याचं विरोधी पक्ष नेतेपद अशोक चव्हाणाला मिळणारं येईन पटकावलं. आणि ओबीसी ओबीसी करणारे विजय वडेट्टीवार ओबीसींच्या पाठीत देखील खंजीर खुपसला आहे. त्यांनी ओबीसीचं मंत्री असताना पेसा अंतर्गत असलेल्या गडचिरोलीच्या गावांमध्ये ओबीसींचा अन्याय का दूर केला नाही हा खऱ्या अर्थाने प्रश्न आपण सर्वांनी त्यांना विचारला पाहिजे होता. आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने GR काढला होता. तो काही अंशी त्यानिमित्ताने त्याच्यामध्ये चुका जर झाल्या असतील तर ते बदलण्यासाठी सन्माननीय खासदार अशोकजी नेते असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ वागरे असतील यांनी फडणवीसांकडून तो रिमार्क घेतला आहे. आणि तात्काळ आपल्याकडून मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आम्ही सर्व जे स्टेजवर बसणारे लोक आहे, आम्ही भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे जे काही पदाधिकारी राज्यामध्ये कार्यरत आहे ते आम्ही फडणवीसांच्या मागे लागू. एकनाथ शिंदे जे इथचे पालकमंत्री होते, जे आज मुख्यमंत्री आहे, त्यांनाही सर्व वास्तविक परिस्थिती माहिती आहे. म्हणून या दोघांच्या मदतीने येणाऱ्या काळामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या ओबीसी बांधवांना सरकारी भरतीमध्ये झालेला अन्याय आम्ही दूर करू हे वचन आशिष देशमुख आज आपल्या सर्वांना देतो आहे. पण खऱ्या अर्थाने
विजय वडेट्टीवारांनी ओबीसी मंत्री असताना ओबीसी समाजासाठी काहीही केलं नाही आहे, ही वास्तविकता आहे. आज आपण पाहिलं की फडणवीसांच्या सरकारने ओबीसीचं मंत्रालय या राज्यामध्ये स्थापन केलं. ओबीसींच्या विकासाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने या बजेटमध्ये 4,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. महाज्योतीची जर स्थापना ओबीसी बांधवांच्या, ओबीसी भगिनींच्या, ओबीसी युवकांच्या हितासाठी स्थापन जर झाली असेल तर ती फडणवीस साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झाली आहे. या संपूर्ण भागामध्ये कृष्णा भाऊंनी सांगितलं की आपण मेडिकलमध्ये आरक्षण दिलं, आपण विविध प्रोफेशनल कोर्सेसमध्ये आरक्षण दिलं. त्या दिवशीच्या मीटिंगमध्ये नॉन प्रोफेशनल कोर्सेससाठी देखील ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सरकार देणार आहे, ही देखील मान्यता मंजूर झाली आहे. आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्यातील दुर्गम गावातील ओबीसी विद्यार्थी जेव्हा जिल्हा पातळीवर जाईल त्यांना हॉस्टेल उपलब्ध झालेच पाहिजे. नक्कीच हॉस्टेल बांधण्यासाठी जो वेळ लागतो तोपर्यंत भाड्याने देखील इमारती या ओबीसी विभागांनी शोधल्या आहे आणि त्यामध्ये लवकरच ओबीसीचे विद्यार्थी हे फुकटमध्ये आपलं शिक्षणासाठी रहवासा येऊ शकतात. पण कृष्णा भाऊ, जोपर्यंत ही सर्व सोय समजा हॉस्टेलची उपलब्ध होत नसेल तरी या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्व आधार योजनेच्या माध्यमातून महिन्याचे पैसे देण्याचं देखील काम हे सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलं. म्हणून सातत्याने ओबीसीच्या हिताचा विचार जर कोणी करत असेल तर ती भारतीय जनता पार्टी करते. भारतीय जनता पार्टी ओबीसींची आणि ओबीसी हा भारतीय जनता पार्टीचा हा खऱ्या अर्थाने मूल मंत्र आहे. आणि म्हणून या देशाला जर ओबीसी पंतप्रधान भारतीय जनता पार्टीने मोदीजींच्या माध्यमातून दिला असेल तर कुठेही अन्याय हा ओबीसींवर आम्ही होऊ देणार नाही, हे देखील आपल्याला आजच्या दिवशी सांगू इच्छितो. इथे ओबीसी बांधवांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जो मूल मंत्र आहे की भाजपाचा निर्धार, ओबीसींचा करूया आम्ही उद्धार. विश्वकर्मा योजनेच्या बाबतीत आपल्याला सांगण्यात आलं, विविध ज्या योजनाच्या पत्रकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्या, सर्व लोक त्या संदर्भात बोलले आहे, म्हणून त्याच्याबद्दल मी जास्ती खऱ्या अर्थाने बोलणार नाही. पण कृष्णा भाऊंनी सांगितलं की बहुतांश ओबीसी समाज हा शेती करणार आहे आणि आज फार मोठ्या अडचणी त्या निमित्ताने शेतीला आहे. सोयाबीन असेल तर करपली आहे, धानाला त्या निमित्ताने भाव आपण देण्याचा प्रयत्न करतोय. अशा परिस्थितीमध्ये वन्यबहुल या जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांपासून फार मोठा त्रास आहे. पण प्रयत्न नाही केले का भारतीय जनता पार्टीने? सुधीर भाऊ मुनगंटीवार वनमंत्री असल्यानंतर जे प्राधान्य आपल्या या भागाच्या लोकांना आणि इथे नुकसान भरपाईसाठी मिळालं आहे. आम्ही संत्रा उत्पादक भागातून काटोलमधून येतो. मागच्या 70 वर्षामध्ये संत्र्याचं झाड रोह्याने खाल्लं किंवा डुकरानं तोडलं तर त्याला नुकसान भरपाई नव्हती. त्यांनी नुकसान भरपाई दिली. रोयाच्या डुकराच्या त्रासापासून संपूर्ण राज्य परेशान होतं. आपल्या इथे देखील त्या निमित्ताने त्रास होता. रोही आणि डुकरं मारण्याची परवानगी जर दिली असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी दिली आणि हे शेतकऱ्यांना कळावं म्हणून कृष्णाभाऊ तुम्हाला आठवत असेल 5 वर्षापूर्वी मी स्वतः जीपवर उभं राहून रोयाची शिकार केली आणि म्हणून ते पूर्ववत परवानगी आपल्याला आहे. परवानगी फॉरेस्टच्या तर्फे देण्यात येते. पण प्रामाणिक हेतू ज्या काही अडचणी आहे त्याच्यामधून मार्ग काढण्याचा, ओबीसी बांधवांना, शेतकऱ्यांना, तरुणांना, महिलांना न्याय देण्याची खऱ्या अर्थाने प्रामाणिक भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारची, सर्व नेत्यांची नक्कीच आहे. याची जाणीव आपण नक्कीच करा अशी विनंती आपल्याला आजच्या दिवशी मी करतो. इथे मोठ्या प्रमाणामध्ये कृष्णा भाऊंनी आकांक्षी जिल्हा असल्यामुळे 24 तास शेतकऱ्यांना वीज मिळावी म्हणून अपेक्षा नक्कीच व्यक्त केली आहे. पण 24 तास नाही, रात्री जाऊन पाणी शेतामध्ये आपण कुठं ओलवतो, कमीत कमी दिवसाचे 12 तास मिळाली तरी देखील त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं पुष्कळचं हित साधता येत असेल. अशा याच्यामध्ये विद्यमान आपले जे ऊर्जा मंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या या संपूर्ण ॲग्रिकल्चर फीडर सोलारवर करण्यासाठी, सौर ऊर्जेवर करण्यासाठी अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प घेतलाय. जागोजागी गावोगावी जिथे 33 kVAचं ट्रान्सफॉर्मरचं सबस्टेशन उपलब्ध आहे त्याच्या बाजूला जर शेतकऱ्यांच्या शेती असेल तर शेतकऱ्यांनी ती भाड्याने द्यावी. त्याच्यामध्ये सरकार वर्षभराचं भाडं देखील देणार आहे आणि त्यामध्ये दिवसभर 12 तास जी सौर ऊर्जेतून वीज निर्माण होईल ती 100% शेतकऱ्यांच्या पंपासाठी देण्याची देखील भूमिका आहे. आणि म्हणून कुठंतरी प्रामाणिकता ही प्रत्येक निर्णयामध्ये दिसते, ही याची शेतकऱ्यांनी जाणीव करून घ्यावी. या संपूर्ण भागामध्ये
नक्कीच विकासाच्या दृष्टीने मागच्या 9 वर्षामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत आणि मग तो आदिवासी बांधव असेल, ओबीसी बांधव असेल, मागासवर्गीय असेल, या लोकांसाठी खऱ्या अर्थाने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये फार मोठ्या योजना या आपल्यापर्यंत पोहोचाव्या या दृष्टीने खऱ्या अर्थाने ही जागर यात्रेचं आयोजन आम्ही केलं. आज आम्ही सकाळच्या दिवस डोर टू डोर फिरत असताना आम्ही एका नाभिक समाजाच्या दुकानामध्ये गेलो. त्यानिमित्ताने आम्ही एक परीट म्हणजे धोबी समाजा दुकानामध्ये गेलो आणि त्यांना ह्या विश्वकर्मा योजनेचं महत्त्व आणि जी आर्थिक मदत त्या निमित्ताने सरकारच्या वतीने देऊ केली जाते आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या अविकसित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील लोकांनी घ्यावा. इथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी हे गावोगावी खऱ्या अर्थाने या योजना अजून यशस्वीरित्या पोहोचतील याची दक्षता घ्यावी. अजून एक महत्वाकांक्षी योजना जी फक्त ओबीसी बांधवांकरता ती म्हणजे घरकुल योजना. 10 लाख घरं मोदी आवास योजनेच्या माध्यमातून आपण ओबीसी बांधवांसाठी चालू केली आहे. पहिले आपण पाहिलं की रमाई योजना असेल आपली आदिवासी बांधवांसाठी, शबरी योजना असेल, त्याच धर्तीवर येणाऱ्या 3 वर्षामध्ये ओबीसी बांधवांच्या घरकुलासाठी 10 लाख घरकुलांसाठी योजना तयार झाली आहे. त्यामध्ये देखील आपल्या जिल्ह्याचा जास्तीत जास्त उच्चांक राहावा. इथे उपलेस असलेले सगळे आमदार खासदार त्या दृष्टीने प्रयत्न करतातच आहे, पण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देखील गावोगावी या सर्व योजनांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी ही ओबीसी जागर यात्रा आहे. यामध्ये विरोधक विशेष करून काँग्रेसवाले जर राजकारण शोधत असतील तर ते चुकीचं आहे. परवाच्या दिवशी 2 ऑक्टोबरला बिहारमध्ये जातीय सेन्सस डाटा हा त्या निमित्ताने डिक्लेअर करण्यात आला. तात्काळ आम्ही तेव्हा मागणी केली की महाराष्ट्रामध्ये देखील जिथे विधानसभेने एकमुखी तुम्ही सर्वांनी मिळून कृष्णाभाऊ ठराव पारित केला आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील जातीय सेन्सस, जातीय डाटा, जातीय स्टॅटिस्टिकल डाटा हा ओबीसींच्या हिताचा आहे, आदिवासींच्या हिताचा. शेवटी पेसा कायद्यामध्ये आज आपल्याला कळत नाही कोणत्या गावामध्ये कोणता समाज जास्ती आहे. समजा जाती जनगणना झाली तर गडचिरोली सारख्या जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये देखील त्याचा चांगला डाटा येऊ शकतो, सेन्सस येऊ शकतो, सर्वेक्षण व्हावं या दृष्टीची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसीची मोर्चाची मागणी आहे. त्याला अनुसरून बावनकुळे साहेबांनी आपल्याला आश्वस्त केलं आहे की सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी मिळून आम्ही ह्या संदर्भामध्ये तात्काळ इथे आपल्या महाराष्ट्रात देखील जातीय डाटा डिक्लेअर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. त्याच दिवशी सन्मान्य फडणवीस साहेबांनी देखील म्हटलं की आम्ही हे सर्व करण्यासाठी सकारात्मक आहे. आणि आताच नाही, विधान परिषदेमध्ये देखील उत्तर देताना फडणवीसांनी म्हटलं होतं की बिहारचा अनुभव लक्षात घेता आपण महाराष्ट्रामध्ये जातीय जनगणना किंवा जातीय सेन्सस डिक्लेअर करण्याच्या दृष्टीने सकारात्मकच राहू. ऑन रेकॉर्ड ही गोष्ट आहे. आणि म्हणून या संपूर्ण भागाच्या विकासाच्या संदर्भामध्ये, या राज्याच्या विदर्भाच्या विकासाच्या संदर्भामध्ये जातीय डाटा हा बाहेर आल्यास नक्कीच त्याच्या अनुषंगाने विकासाला अजून गती देता येईल. तो विकास भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थाने गडचिरोली सारख्या मागास असलेल्या जिल्ह्यामध्ये करून दाखवला आहे, येणाऱ्या पुढच्या काळामध्ये करील आणि प्रत्येक नागरिकाच्या, शेतकऱ्याच्या, सामान्य व्यक्तीच्या घरापर्यंत आर्थिक समृद्धी आणेल हे वचन मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देतो. आपला जास्ती वेळ न घेता पुनश्च एकदा आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रशांत भाऊ आयोजन केलं, सर्व लोकांना जिल्ह्यातून बोलवलं, त्यासाठी आपलं व उपस्थित सर्व लोकांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो व आपली रजा घेतो. जय हिंद, जय विदर्भ.